मी रेकॉर्डेड होले मी आहे सर ना. लिंक. हो 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 हो. मी इतक्या लोकांचं चेक केलं आतापर्यंत, हम्म, ज्यांच्या ज्यांच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे, थ्रू मी मी हम्म, सुद्धा हम्म. त्याच सिच्युएशन मध्ये फसलेलो आहे. बरं बरं. एक एक आपला ऍस्ट्रोलॉजिकल एक चार्ट आहे उदाहरणार्थ. हम्म, हम्म. त्याला, हा विषय समजा आता तुमच्यासाठी नवीन आहे, पण हो आपण हो. त्याला समजून घेऊ. अरे यार. हा सेकंड नंबर, हा 10, हा 7 आणि हा 6. स्क्रीन दिसेल ना सर तुमची नाही का? दिसत नाहीये का? दिसेल ना मला. माझ्याकडून काय हे झालं इकडे का, मी हे करतो थोडं रिमूव्ह नाही का होतो. नाही, पुन्हा शेअर तर मी केलेला आहे सर. हो शेअर केलं का, माझ्याकडून काय झालं का काय माहिती. बरं थांबा, हे- मी आहे ना पुन्हा आला आला ओपन आला करतो. आला आला. एक मिनिट, आला पुन्हा आला ओपन आला आला करतो. आता आला आता संभव ना आला ठीक. 4 जण झाले तर दिनेश प्रधान स्वराज. हो हो. ठीक आहे. आता दिसत आहे. हा आता दिसायला राईट. हा. तर आता हे जे आपल्या समोर एक चार्ट आहे ओपन केलेला, हा हा. हा जो सेकंड हाऊस आहे हा आहे धन. हा आपला धनभाव आहे. इथून आपल्या जीवनात पैसा येते. बरं बरं बरं. हा 11 नंबर आहे, हे आहे आपलं प्रॉफिट. बर. हे आहे आपलं कर्म. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्या लाईफ मध्ये पैसा आणि पद, आपण धन आणि लाभ म्हणतो, बरोबर आहे. हम्म. आपण काय गोष्टी अट्रॅक्ट करतो कोणत्याही कंडिशन मध्ये, फायनान्स असू द्या किंवा अन्य कोणती सिच्युएशन आहे आपल्या लाईफ मधल्या, तर हम्म. आपण काय त्याचा रिझल्ट आउटपुट मध्ये काय मागतो? धन आणि लाभ, बरोबर आहे. कोणी हो हो नुकसान हो. मागणार नाही, कोणी काहीच मागणार नाही, की माझा बरोबर. पैसा बर्बाद झाला पाहिजे किंवा माझा प्रॉफिट मध्ये लॉसेस आले पाहिजे, हे कोणीच म्हणत नाही. हम्म. धन हं, आणि हं. लाभ. बरोबर. धन आणि लाभ आपल्याला केव्हा मिळेल? जेव्हा आपण कर्म करू. हं. कर्म कोणते करू? हे आहे व्यवसायाचं घर आणि हे आहे नोकरीचं घर. एक बरोबर. तर कर्माचं कनेक्शन नोकरी सोबत असलं पाहिजे, किंवा कर्माचं हं. कनेक्शन व्यवसायासोबत असलं पाहिजे. बरं, बरोबर. असं आहे ना ते? है ना. जसं तुमचं कनेक्शन आहे, तर त्या फील्ड मधून तुमच्या लाईफ मध्ये ऑटोमॅटिकली वर्किंग सुरू होऊन जाईल. बरं. आता जेव्हा आपण नोकरी करत आहोत किंवा व्यवसाय करत आहोत, ह्या दोघांचं कनेक्शन कोणासोबत असलं पाहिजे? धन सोबत. बरोबर, बरोबर. बरोबर. हं, हं, म्हणजे हं. तुम्ही व्यवसाय करा तर तुमच्याशी पैसा येईल, नोकरी करा तरी तुमच्याशी पैसा येईल. बरं. आणि याचंच कनेक्शन जर तुमचं प्रॉफिट सोबत लागलं, हं, हं, हं. तर काय होईल? की तुम्ही याच्या सोबत सोबत जे काही वर्क करत जाल त्याच्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होत जाईल. लाभ हं, म्हणजे हं. कसा? धन म्हणजे एक प्रकारे सॅलरी समजा. बरोबर आहे. लाभ कोणता आहे? तुम्हाला बोनस मिळाला, तो प्रॉफिट आहे. हं, हं. तुमच्या घरात टीव्ही, फ्रीज वगैरे जे गोष्टी आल्या, हे सगळं प्रॉफिट आहे तुमचं. बरोबर. सोनं झालं, प्रॉपर्टी झाली, सगळं प्रॉफिट आहे. हं, हं. कधी कधी काय होते, याच्यामध्ये गंमत क्रिएट होते. नोकरीचं कनेक्शन होऊन जाते धनासोबत. हं, हं. ठीक आहे. व्यक्ती नोकरी करत आहे, पैसा येत आहे, आणि त्याचा एक्स्ट्रा विषय असते की मी काहीतरी व्यवसाय करतो जेणेकरून मला काय होईल? साईड बिझनेस ओपन झाला पाहिजे, हां, पॅसिव्ह इन्कमसाठी म्हणत होतो त्याला. पॅसिव्ह इन्कम साठी. पण हं. ह्या व्यवसायाचं जे कनेक्शन आहे ना, याचं कनेक्शन असते ह्या हाऊस सोबत. हे हाऊस कशाचं आहे? 12th हाऊस लॉसचं. म्हणजे नोकरी लॉस तर का? करत आहे, हं, हं. नोकरीमधून पैसा येत आहे, पण व्यवसायात हात टाकल्यावरच नुकसानी होत आहे. हं, हं, हं. कधी कधी हा एक प्रॉब्लेम विषय क्रिएट झाला. खूप वेळा असं होते की हे जे धन आहे, ह्या धनाचं कनेक्शन सुरू होते व्यवसायासोबत, बरं, बरं, बरं. आणि कर्माचं कनेक्शन असते नोकरीसोबत. ह्या सिच्युएशन मध्ये काय प्रॉब्लेम होते? व्यक्ती नोकरी तर करते, म्हणजे नशीब त्याला काय म्हणत होतं की तू व्यवसाय कर. हं.
व्यवसायामधून तुला पैसा भेटणार आहे, तुला धन प्राप्ती होणार आहे किंवा तुला प्रॉफिट प्राप्त होणार आहे. आता हा व्यवसाय कोणता केला पाहिजे हे समजा समोरच्या व्यक्तीचे चार्ट बघितल्यानंतर, की त्यांनी नेटवर्किंग करावं, त्यांनी घरी बसून काम करावं, त्यांनी माइंडचं वर्क करावं, की त्यांनी जनरल वर्क करावं, की ऍस्ट्रॉलॉजी करावं किंवा काही पण है ना, किंवा फॉरेन मध्ये वर्क करावं, त्याला जे पटन तो त्या विषयाचा व्यवसाय करू शकते. पण मेन इथे टॉपिक काय आपला चालू आहे, धनाचं कनेक्शन जर व्यवसायासोबत आहे आणि कर्माचं कनेक्शन नोकरीसोबत आहे. प्रॉब्लेम हा होऊन राहिला की नशीब त्याला कर्म कशात कर म्हणत आहे, नोकरीमध्ये, आणि धन कुठून येत आहे, व्यवसायामधून. आता हा माणसाला एवढा प्रॉब्लेम होईल की हा व्यक्ती जेव्हा जेव्हा व्यवसाय करायचा इच्छा करणार, तेव्हा तेव्हा याला दिसून पडल की हा माझ्याविषयी पैसा येऊन राहिला. जसा व्यवसायात हात टाकायला गेला की पैसा येत आहे. पण सेकंड कंडिशन काय क्रिएट होईल, की त्याचं व्यवसाय चालणारच नाही. म्हणजे त्याला माहित आहे की मला ह्या व्यवसायामधून पैसा मिळते, मिळून पण राहिला, पण त्याचं वर्किंगच होऊन नाही राहिलं. म्हणजे इतके काही प्रॉब्लेम्स येऊन राहिले की त्याच्या दुकानात ओपन होणार नाही, की दुकानात जाऊच शकणार नाही. तर तो इतका त्रस्त होऊन जाईल, तो म्हणे यार मला पैसा मिळते पण मी हे काम करू शकत नाही. जेव्हा जेव्हा पण मला मी इच्छा करायला जातो, मला धन प्राप्ती पाहिजे, त्याचं कर्म त्याला अलाउ करत नाही. आणि मग थकून हारून तो माणूस काय म्हणते, यार एक काम करतो, जॉब करतो. जसं त्याच्या तोंडातून निघाला जॉब करतो, तुरंत जॉब त्याच्यासमोर हजर असते. आणि जसा तो नोकरी करत असते त्याला पैसा भेटत नाही. बरोबर आहे. तो म्हणते अरे विचित्र कंडिशन आहे. म्हणजे नोकरी करायला जातो तर मनासारखा पैसा येत नाही, कारण की त्याच लेवलवर बाकीचे लोक चांगली अर्निंग करून राहिले. आणि तो व्यक्ती समजून घ्या उदाहरणार्थ 10,000 लटकलाय. बरोबर. तर हा व्यक्ती लाईफ टाईम पण होऊ शकते की 10,000च खेळा, 10चे 12 विन, 12चे 15 विन, पण त्याच लेवलवर त्याचा मित्र म्हणा का अन्य कोणी व्यक्ती 10चे 20, 20चे 40, 40चे 50 करत आहे आणि या 10चे 12, 12चे 15 खेळत आहे. त्याच्यात माझं चुलत भाऊच नाही का, सोबतच नाही का, आम्ही सोबत शिकलो हे नाही का, हा हा त्याने खूप ग्रीप घेतली बऱ्यापैकी. जवळपास ते बरोबर. 3 साडेतीन जवळपास 4 कोटीचं प्रॉपर्टी असेल त्याची नाही, इक्विटी नाही का टोटल हा हा असं. हा 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 असं विचार करा ना, मग आता तो कॉन्सन्ट्रेशन ऍज अ मनी म्हणून त्याने कॉन्सन्ट्रेशन केलं, जॉब केला आणि काम साईड बिझनेस म्हणून एल एजंटशिप घेतली त्यांनी. हा. तर आता हे असे जर हा. कोणाचे कंडिशन क्रिएट असले लाईफ मध्ये, हो हो तर हो ह्या ह्या सिच्युएशन मध्ये काय होते सर, की आपला सदैव एक इच्छा असते की मला एक्स्ट्रा अर्निंग आली पाहिजे, की माझ्या लाईफ हा. मध्ये हो हो अनादर हो पैसा आला पाहिजे. पण त्याची लाईफ आहे ना त्याला अलाउच करत नाही राईट 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 राईट. आणि मूड पण देत नाही. हम्म. मग हे बरोबर. सिच्युएशन का क्रिएट झाली, सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपल्या आपल्या लाईफ मध्ये जेव्हा आपण हा प्रश्न विचारत आहोत की थ्रू हम्म. ऍस्ट्रॉलॉजी नाही, थ्रू स्पिरिच्युअलिटी माझ्या हम्म. लाईफ मध्ये फायनान्शियली चेंजेस येईल का. हो तर येस सगळ्यात तेच पहिले बाकी. तर सगळ्यात पहिला आपला विषय हा चालू होता की सर्वात अगोदर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, तुमचं ऍस्ट्रॉलॉजिकल चार्ट बघून घेणं आवश्यक आहे, की बरोबर. त्याच्यामध्ये काही अशा सिच्युएशन्स तर क्रिएट नाही झाल्या की ज्याच्यामुळे हम्म. तुम्हाला लाईफ मध्ये काय होत आहे, खूप सारे प्रॉब्लेम येत हा. आहे. बरोबर. राईट राईट राईट. आता सेकंड पार्ट काय आला, ऍस्ट्रॉलॉजी झाली. आता इथे वास्तू. तुमचं घर तुम्हाला हम्म. अलाउ करत आहे का, बरोबर. सगळ्यात महत्वाचं. तुमची वास्तू तुम्हाला पैसा कमवण्यासाठी अलाउ करत आहे का. पुन्हा हम्म. आपण चार्टवर जाऊ. राईट राईट राईट. असं आहे ते. आता हे कसं सांगत आहोत, 6, 8 आणि 12 हे आहे तुमचं बिमारीचं घर आणि कर्ज. बरोबर हे आहे बरोबर. तुमच्या जीवनातले खूप सारे प्रॉब्लेम, म्हणजे जिथं आपण म्हणतो ना खून की आंसू, हम्म. हे ते प्रॉब्लेम, ऍक्सिडेंट प्रॉब्लेम, सर्जरी, म्हणजे सगळ्या प्रकारचं जिथं भयंकर पीडा होते ना ते हे घर. आणि हे आहे तुमचं नुकसान बरोबर. आणि लॉस. हॉस्पिटल. हम्म. ठीक आहे. आता आपण मगाशी बघितलं धन, लाभ, कर्म. हो. आता वास्तूची कंडिशन अशी आहे की तुम्ही ज्या घरात राहत आहे त्या हम्म. घराचे ज्या 8 दिशा 12 दिशा आहे, त्या दिशेमध्ये तुमचं दरवाजा, तुमचं बैठक स्थान, तुमचं हम्म. घरातलं किचन,
बरोबर. अशा काही वस्तू आहे, म्हणजे घरातलं किचन जिथे तुमची अग्नी प्रज्वलित आहे, ते तुमचं लॉकर जिथं ठेवलाय, कपाट ठेवलेलं आहे, तुमच्या हम्म, घरात येण्या जाण्याचा प्रवेशद्वार किंवा टॉयलेट बाथरूम. जर समजा हम्म, तुमच्या घरातलं प्रवेशद्वार 6, 8, 12 हम्म. ह्या राशीला धरून जी दिशा बनत आहे त्या दिशेला जर येत आहे, तर तुमच्या लाईफमध्ये सदैव बिमारी, कर्ज, प्रॉब्लेम आणि नुकसान चालत राहील. हम्म, हम्म. याला कुणीच वाचू शकत नाही. बरोबर. हे फिक्स कंडिशन आहे. जर हम्म. तेच प्रवेशद्वार तुमचं 2, 11, 10 याच्यात आलं, तर तुमचं कर्म, तुमचं प्रॉफिट आणि तुमचा पैसा लाईफ टाईम तुमच्या जीवनात येत राहते, बरोबर, बरोबर. है ना. त्याच्यानंतर तुमचं किचन, जर चुकीनं तुमचं किचन ह्या दिशेला येऊन गेलं, ज्या दिशेला प्रॉफिट आहे, धन आहे, कर्म आहे, तुम्हाला दिसून पडेल की अचानक तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये भयंकर उलटापालट येणं सुरू झाली. सगळं काही, म्हणजे ज्याला आपण आग लागली म्हणतो ना, आग लागली माझ्या जीवनात, हम्म, ह्या हम्म. सिच्युएशन येणं सुरू होते. ह्याच ठिकाणी जर तुमचं टॉयलेट आलं, तर ह्या पूर्ण तुमचं जे क्षेत्र आहे पैसा कमवण्याचं, सगळं वाया जाते. बरोबर, म्हणजे बरोबर. आपल्याला हे आपल्या कोणत्या गोष्टी चालू आहे सर, तुमच्या लक्षात येऊन राहिलं काय मी जे सांगत आहोत? हो. आपण, आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न आहे की, समजून घ्या, उदाहरणार्थ तुम्ही आज 25,000 रुपये महिना कमवत आहे. हम्म, हम्म, थ्रू तुमचा बिझनेस राहू शकते किंवा तुमचा जॉब राहू शकते. हम्म, हम्म. तुमचा प्रश्न आहे की मला आता 50,000 मंथवर पोहोचायचं आहे, जंप मारायची आहे. हम्म, हम्म. जॉब आहे तुमचा, तर ठीक आहे, तुम्ही ते इथं आता नो चान्स आहे, तुम्ही इथून समोर जाऊ शकत नाही. हम्म, हम्म. मग 25 मध्ये आणखी 25 ऍड करायचे, तुम्हाला काय करावं लागेल? बिझनेस, बरोबर. राईट. आपण आपल्या लाईफ मध्ये 25,000 हम्म, किंवा हम्म. 50% ग्रोथ मागत आहोत. राईट. हे जे 25,000 आहे, आपण जे आता इथे बघितले आहे, हे 25,000 आपण कशात टाकले तर प्रारब्ध मध्ये, हम्म, हम्म. की हे नशिबात आहेत, ते तुम्हाला मिळणारच आहे. ते थ्रू तुम्ही बरोबर, व्यवसाय करा किंवा तुम्ही जॉब करा किंवा काही पण करा, तुम्हाला हे प्रारब्ध म्हणून मिळून जाईल. बरोबर, बरोबर. जर तुम्ही जॉब नाही करताय, व्यवसाय पण नाही करताय, तुम्ही अशा घरात जन्म घेऊ शकता की ते घरच ऑलरेडी करोडपती आहे. तुम्ही 25,000चा महिना तुम्हाला किराया येईन अशी प्रॉपर्टी बांधून ठेवली आहे, किंवा 25,000 रुपये तुम्हाला व्याज येईन इतका पैसा तुम्ही डिपॉझिट करून ठेवलाय. हम्म, हम्म. ऑटोमॅटिकली तुम्ही एवढं खाऊन राहिले. हे झालं प्रारब्ध. आता आपण जाता 50% ग्रोथवर किंवा 25% एक्स्ट्रा अर्निंगवर. हम्म. आता आपल्याला सगळे करेक्शन करणं आवश्यक आहे, की ऍस्ट्रोलॉजिकल कंडिशन मध्ये तुम्ही असं काय करू शकता की तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही ह्या ह्या सिच्युएशन कडे गेले पाहिजे. तुमची वास्तू तुम्हाला ग्रोथ करायसाठी अलाउ करत आहे का? जर तुमच्या लाईफ मध्ये हम्म. काही अलगच विचित्र प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला वास्तू सुद्धा म्हणजे त्याच लेवलवर काय करताय, अडथळे निर्माण करत आहे. तर आपलं राईट, सेकंड राईट. पॉईंट क्लिअर होते की आपलं वास्तू, जिथे तुमचं टॉयलेट, बाथरूम, तुमचं किचन, तुमचा डोअर, तुमच्या घराची रचना, तुमच्या घराची ऊर्जा, हम्म. हे सुद्धा महत्वाचं राहील. तर तुम्ही किती चांगलं काय करताय, ग्रोथ करताय. तिसरा तुमचा पार्ट येईल, काय म्हणतात रे, अं, तिसरा तिसरा पार्ट आहे तुमचे पितृ, तुमचा डीएनए तुम्हाला अलाउ करत आहे का? पैसा कमवण्यासाठी तुमचा डीएनए तुम्हाला अलाउ करत आहे का? जर अलाउ करत नाही आहे, तर भयंकर प्रॉब्लेम तुमच्या लाईफ मध्ये येणं सुरू होऊन जाईल. जेव्हा जेव्हा हो, तुम्ही हो. अर्निंगचा विचार करणार, तेव्हा तेव्हा तुमच्या लाईफ मध्ये काय येईल, प्रॉब्लेम स्टार्ट होऊन जाईल. हमेशा का? कारण की पितृ तुमचे काय सॅटिस्फाईड नाही आहे.
त्याच्यानंतर तुमची ऑरा, सगळ्यात मेन ऑरा किंवा एनर्जी फील्ड. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे सर, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. बरं बरं. का? कारण की हे कुंडलीमध्ये तुमचं फक्त काय माहित होणार माहितीये काय, एक लाईफचा पाथ माहित होईल की तुम्हाला कोणत्या दिशेने जात आहे, तुमचे करेक्शन कोणते आहे, तुमचे निगेटिव्ह पॉईंट कोणते आहे, पॉझिटिव्ह पॉईंट कोणते आहे, पॉझिटिव्हला आणखी कसं वाढवायचं, निगेटिव्हला कसं कव्हर करायचं, हे सगळ्या गोष्टी तुमच्या कुंडलीमध्ये सापडतात. बरं की बरं बरं. ह्या वेळेनं तुम्ही जर करेक्शन केलं तर हम्म, तुमचं हम्म, हम्म. फायनान्स म्हणा तर तुमच्या लाईफला आपण सेट करू शकतो. हम्म, कोणता रत्न घालायचा, कोणत्या कलरचं तुम्हाला कॉम्बिनेशन परफेक्ट आहे, न्यूमरोलॉजिकल नुसार तुमचं कोणते नंबर चांगले आहे. तुम्ही ट्रेडिंग आणि नेटवर्किंग मध्ये आहे, पण रियालिटी मध्ये तुमचं ट्रेडिंग आणि नेटवर्किंग मधून पैसा आहे का, हम्म, हम्म. है ना? राईट राईट. आता जसं मी तुम्हाला मगाशी एक सिच्युएशन समजून सांगितली, कर्म आणि हे सेम सिच्युएशन माझ्या लाईफ मध्ये आहे, बरं बरं बरं. है ना? की माझ्या लाईफ मध्ये थर्ड पार्ट पण ऍक्टिव्हेट आहे याच्यातला, जो मी म्हणजे त्याच्यात सांगितलं नाही. थर्ड पार्ट असा आहे की पैशाचं कनेक्शन पैशासोबतच आहे, बरं बरं बरं. कर्माचं कनेक्शन व्यवसायासोबत आहे, आणि नोकरीचं कनेक्शन जे जॉब आपण आहे, जॉबचं कनेक्शन माझं आपण काय म्हणू नेटवर्किंग सोबत आहे. राईट राईट. म्हणजे मी कोणतं काम करा याचं कधीच लाईफ मध्ये डिसिजन येणार नाही. आणि अर्निंग जर करतो म्हटलं तर सिच्युएशन अशी फसवून टाकलेली असते की तुम्ही म्हणजे धन वापरून धन अट्रॅक्ट करणं, त्याच्यासाठी धन तर असलं पाहिजे अगोदर. बरोबर आहे. म्हणजे इतकं क्रिटिकल होऊन जाते एखाद्या व्यक्तीचं जीवन की कुठून कसे कनेक्शन जोडाव हे समजत नाही. म्हणून सगळ्यात अगोदर प्रत्येक व्यक्तीने ऍस्ट्रोलॉजिकल पार्ट आपला चेक करून घेतला पाहिजे, बरोबर. है ना? जेव्हा मी ऑरा मध्ये चाललो होतो, ऑरा मध्ये काय आहे तर ऑरा मध्ये सगळ्यात अगोदर तुमची एनर्जी फील्ड आहे. आता याच्यावर पण आपण सेपरेट एक एक गोष्ट समजून सांगा जेव्हा ऑराचा क्लास करा. ऑरा म्हणजे काय, तुम्ही आता खामकर सराकडे गेलं, तुम्हाला ते त्यांनी दाखवलं असेल झाडाला हात लावून केलेला प्रयोग, हो, पॉझिटिव्ह एनर्जी है ना? कुठे कुठे क्रिएट होते नाही का. हा, तर ते तुमची ऑरा आहे. ऑरा आपल्या शरीरात असलेली एनर्जी आहे, एनर्जी फील्ड आहे, का जे थोड्या थोड्या सेन्सेशन मुळे सुद्धा काय होते, ऍक्टिव्हेट होऊन जाते. हम्म, 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 हम्म. इथे स- तो स- पार्ट येते सर लाईफ मधला. हम्म. हा बोला. हे आवरा जे हे एनर्जी फील्ड आहे ना, ते हो, कंटिन्यू राहण्यासाठी काय करावं लागेल मग आता आपल्याला. नाही नाही, कधीच नाही राहत सर कंटिन्यू, कधीच नाही नाही. राहत ना. नाही, हे सांगतो मी, याचंही पार्ट येते, कंटिन्यू पण ठेवता येते. ठीक आहे ठीक पण आपल्याला मेन विषय समजून घ्यायचा आहे की ऑरा बनते कशामुळे, ठीक आहे ठीक. है ना? ऑराचा मेन विषय आहे की तुम्ही जन्म घेतला, जन्मासोबत तुम्ही एक प्राण ऊर्जा तुमच्या सोबत आली आहे, तुमच्या लाईफ मध्ये एक राईट. बॅटरी तुम्हाला दिली आहे. ती बॅटरी तुमची मूळ ऊर्जा आहे, ज्याच्यात तुम्ही अन्न पचवता, डोकं तुमचं चालते, शरीर चांगलं असते. तेवढीच बॅटरी ते चालत राहते. बॅटरी डिस्चार्ज व्हायला लागते, आपल्याला झोप येते, आपण झोपतो, बॅटरी रिकवर होते, रिचार्ज होते, पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी आपण आपल्या कामाला लागतो. बरोबर. तर ती ऑरा खूप जास्त मोठी नाही राहत, 3, 4, 5 फूट, आणि खूपच चांगला हेल्दी मनुष्य असला तर 10 फुटापर्यंत. 10 फूटचा अर्थ काय, त्याच्या बॉडीमधून निघणारे तरंग 10 फुटापर्यंत चालते. बर. ठीक आहे. ह्या ऑरा मध्ये इनबिल्ड काय काय आहे, सगळ्यात अगोदर जे आपण प्राण ऊर्जा आणली ती आहे. त्याच्यानंतर तुमचं डीएनए, तुम्ही तुमच्या अनुवांशिकरित्या तुम्ही कोणते कर्म म्हणजे कोणतं माइंड स्ट्रक्चर किंवा नॉलेज किंवा एनर्जी पॅटर्न तुम्ही काय करताय, घेऊन चालले. आपल्या साध्या माणसाला व्यापारात उडी उतरायचं असलं तर भयंकर प्रॉब्लेम येते, पण व्यापाराच्या पोराला येते काय? त्यांना नाही सर, त्यांना सहज भेटते त्यांना ना. नाही. सहज भेट नाही, सहज किती पण मिळो सर, सहजचा विषय नाहीये तिथं. हो विषय हो. आहे की त्याचं माइंड, त्याचा डीएनए आहे ना, त्याच्यानुसार डेव्हलप झालेला आहे ऑटोमॅटिक. अगोदर कल्टिवेट झालं म्हणजे त्याचं माइंड. हा, अगोदरच का, कारण की ते एक एक जनरेशन किंवा एक स्टेप फॉरवर्ड आहे आपल्यापेक्षा. बरोबर. आता तुम्ही विचार करणार की मला बिझनेस करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, छोटे मोठे तुम्ही पावलं उचलाल, फेल व्हाल, पण हळूहळू हळूहळू ना ते रक्तात जे घुसल ना, तर तुम्ही जसं आपल्या घरी आपले लेकरं आहे, तर त्याच्यात जेव्हा आपण हे बोलतो की नाही मला करायचं होतं, मला करायचं होतं, लहानपणापासून तो पोरगा आहे ना, ऑब्झर्व नोटीस करू याला वडिलांना की यार व्यवसायाच्या मागे बाबा लागले, त्याला जर बरोबर. कोणा पॉझिटिव्हली घेऊन गेला की नाही हे त्याचे कर्म होते, त्यांच्या जीवनात
त्यांनी बॅरियर तोडले नाही म्हणून त्यांना एवढा प्रॉब्लेम आला. नाही तर काय होते, मुलं वडिलाचं फेल्युअर पाहून पाय समोर टाकत नाही. राईट. पण त्याला जर समजून सांगितलं की हे फर्स्ट जनरेशन होती, हे जेमतेम त्यांनी पाय उचलला, तुला चालणं शिकायचं आहे, तर हळूहळू तो पोरगा कसाही काय असे ना, त्याच्या मनात असते की आपल्याला पण बिझनेस करायचा आहे. तो भली वडील अनसक्सेसफुल झाले किंवा करू नाही शकले, पण तो पोरगा काहीतरी करायचा प्रयत्न करते. बरोबर. म्हणजे काय झालं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक इन्फॉर्मेशन पास ऑन झाली. जे तिसरी पिढी येते, तिसरी पिढी अजून जन्माला यायची आहे. इकडे आजोबा, बरोबर. म्हणजे इकडे त्या वडिलांची डेथ झाली, आता ते अँसेस्टर बनले, आता ते पितृ झाले. पितृ झाले, पण त्यांच्या माइंड मध्ये हेच होतं की मला माझ्या जनरेशनला बिझनेस मध्ये घेऊन जायचं आहे. तर आता हे जे पितृ आहे, आता हे वॉच करत आहे त्यांच्या पिढीला की एक्झॅक्टली हे करून काय राहिले. मुलगा त्यांच्या पावलावर चालायचा प्रयत्न करून आला, पण तिसरी जनरेशन जे जन्माला येणार आहे, आता सडनली आजोबाचा आणि वडिलाची जी थिंकिंग होती, ती थिंकिंग थ्रू बेबी ऑलरेडी ऍक्टिव्हेट झाली बॉडीमध्ये, आणि तो ऍज अ बिझनेस माइंडसेटच घेऊन जन्माला आला सरळ. किती फायदा होईल माहित नाही, कारण की अजूनपर्यंत धन संपत्ती जमा व्हायची आहे त्याच्या लाईफमध्ये, पण बिझनेस माइंडसेट घेऊन आला. लहानपणापासूनच ते पोरग बिझनेस 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 करणार. वडिलाची साथ मिळो नाहीतर नाही मिळो, ते पोरग त्याच्या लाईफमध्ये एखादा व्यवसाय सेट करून जाईल. जसं जेव्हा पहिलं तसं होत आहे फोर्थ ना. हा जेव्हा फोर्थ जनरेशन येईल ना, फोर्थ जनरेशन मध्ये बिझनेस माइंडसेट प्लस वेल्थ दोन्ही पण आलेली जाईल. बरोबर. आणि तिथून जर त्याचे अँसेस्टर खुश असले, त्याचे पितृ जर खुश आहे की यार मी जे हे केलं होतं, काय केलं होतं, जे स्वप्न पाहिलं होतं की मी किंवा माझा परिवार हा बिझनेस मध्ये समोर जाईल, हा नोकरी करणार नाही, गुलामी करणार नाही, अचानक पण का त्याच्यात ब्लेसिंग येणं सुरू होते. पितृची पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या डीएनए मध्ये प्रवाहित होणं सुरू होते, आणि हे लोक जनरेशन टू जनरेशन सक्सेस घेत जाते. आता सेम लेवलवर एखाद्या डीएनए मध्ये एखाद्या वडिलांनी, पितृंनी काहीतरी व्यवसाय करायचा प्रयत्न केला आणि जबरदस्त अनसक्सेसफुल झालेले, आणि त्यांनी त्यांच्या मनात आहे ना निगेटिव्ह अप्रोच घेऊन ठेवला की नाही, आपण काही करायचं पण व्यवसाय करायचा नाही. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. चादर पाहून पाय पसरा, हे ते ज्या काही गोष्टी आहेत ह्या त्यांनी सेट करून टाकल्या, कारण की त्यांना भयंकर लॉस झाला किंवा त्यांच्या अशी काही ट्रॅजेडी झाली असेल की त्या व्यवसायाच्या चक्करमध्ये प्रॉपर्टी गेली किंवा नवरा बायकोत भांडण झाले किंवा कोणाची डेथ झाली, आणि त्यांनी ते लाईफ टाईम मध्ये तो एक निगेटिव्ह पार्ट आपल्या मनात भरून ठेवला. आता मुलगा व्यवसाय करायला लागत आहे, व्यवसाय करायसाठी समोर जात आहे, तो काय म्हणून राहिला, वडील काय म्हणतात, नाही नाही नाही, व्यवसाय तर बिलकुल करायचा नाही, काही करायचा पण व्यवसाय करायचा नाही. त्यांनी मोठ्या हिमतीनं जोड जसा रापट करून केला, पण वडिलांचा साथ मिळत नाही, त्याच्यामुळे एक तर निगेटिव्ह कर्ज तर होऊनच गेलाय त्याच्या लाईफमध्ये, व्यवसाय करायचा नाही म्हणजे जो सपोर्ट मिळतच नाहीये, वरून निगेटिव्ह कर्ज होऊन राहिला, आणि अनसक्सेसफुल का, कारण की डीएनएच ऍक्टिव्हेट नाही झाला आहे त्याचा. त्याच्यानंतर तेच पास ऑन करत वडील आजोबा मराच्या अगोदर नातूच्या डोक्यात त्यांनी तेच भरून ठेवलं की काही करायचं पण हे काम करायचं नाही, काही करायचं पण हे काम करायचं नाही. याच्यावर मराठी पिक्चर बनलाय बरं, जबरदस्त मराठी पिक्चर बनलाय. कोणतं सर? कधी हापूस का काहीतरी असं नाव आहे त्याचं. हापूस आंब्यावर का? हा, आंब्यावरचा तो पिक्चर आहे, आणि त्यांनी ती खूप 3 जनरेशनची त्याच्यात स्टोरी सांगितलेली आहे. ती पाहिल्यासारखं वाटतं थोडं नाही का? हा 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 अगोदर हा 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 कोकणाची हा स्टोरी हा पिक्चर हा आहे. सुबोध भावेचा पिक्चर आहे. त्यांनी सुबोध भाऊ. ह्या पिक्चर मध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला की कसं ते माइंडसेट तोडायचं आपण, बरोबर. तर तिसऱ्या जनरेशन मध्ये सुद्धा हीच फिलिंग गेली आहे की करायचं आहे, पण लहान मुलांना आपल्या वडिलाचं एफर्ट बघितलंय की यार हे माझे बाबा मेहनत करून राहिले बिझनेस मध्ये काहीतरी करायसाठी. आता याचे आजोबा मरण पावले, आता हे झाले पितृ. यांनी त्या डीएनए ला, त्या परिवाराला कर्ज करून ठेवला की काही झालं तरी माझ्या घरात कोणीच व्यवसाय करणार नाही. वडिलांचा पावलावर पावल ठेवून पोरानं व्यवसाय उभा केला उदाहरणार्थ, आणि चालायला लागला, कारण की उपाशी तर देव कोणाला टाकणार नाही, नशीब कोणाला बरोबर. उपाशी मरू देणार नाही. 10, 15, 20 हजार जे त्याला मिळायचे ते त्या व्यवसायातून पण मिळून जाईल. नातू खुश बरोबर. होऊन जाईल का, अरे यार चला आपला व्यवसाय जमला, पण तो पाहिल का बाकीच्यांचा ग्रोथ होत आहे, माझी ग्रोथ नाही होऊन राहिली. तिथे तो अनसॅटिस्फाय राहील. अनसॅटिस्फाय होता होता त्याला आणखी त्याची नेक्स्ट जनरेशन, फोर्थ जनरेशन आली जन्माला.
हम्म. तर छोटासा व्यवसाय, छोटासा पैसा सोडून हे लोक गेले. तोही सेम प्रॉब्लेम मध्ये चालून राहिला. तर व्यवसाय तर चालून राहिला पण ग्रोथ नाहीये. प्रॉब्लेमच बरोबर. प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट जनरेशन येत आहे, मे बी असं काहीतरी होऊन जाईल की चांगला व्यवसाय चालू होता, सगळा बट्ट्या बोर झाला आणि पुन्हा नोकरी करायला लागले, किंवा सगळेजण हातपाय धरून बसले आणि एक दोन जनरेशन पुऱ्या वाया गेल्या. हम्म. का? कारण की अँसेस्टरची कर्ज वरून झाला. त्यांनी अलाउच केलं नाही त्या डीएनए ला की तू समोर पास ऑन करा, नॉलेजला, विजडमला, मनीला, हम्म. वेल्थला. तर ऑरा जेव्हा आपण चेक करतो ना, तेव्हा ही पितृची एनर्जी पण आपल्याला माहित होऊन जाते की तुमचे पितृ तुमचे जे किती जनरेशन पासून निगेटिव्हली ऍक्ट करून राहिले. आणि मग थ्रू आपल्या विजडम साधना म्हणा का त्या विचाराने आपण आपल्या ते डीएनए ला ऍक्टिव्हेट करतो की नाही, त्याची बॅरियर तोडणं सुरू करतो. काही चुका झाल्या पण आपल्याला पास्ट मध्ये आपल्या जुन्या लोकांकडून, म्हाताऱ्यापासून आपण चौकशी करू शकतो की माझ्या घरात काही असं झालं आहे का, कोणी कोणी मरण पावलं आहे का, कोणाचं काही निगेटिव्ह काही झालं होतं काय, कोणी सुसाईड केलं होतं काय, कोणाचं खूप ऍक्सिडेंटल डेथ झाली का, कोणी माझ्या घरात असे लोक आहे का जे लहानपणीच मरून गेले, आम्हाला त्याच्याबद्दल माहितच नाही, आणि ते अजूनही वाट पाहून राहिले का कोणीतरी मला एनर्जी देऊन हील करन, माझी मुक्ती करन, की माझ्यासाठी पूजा करन, की माझ्यासाठी काहीतरी असं करन की आम्ही मुक्त होऊन जाऊ. मग हा इतिहास आपल्याला माहित पडते जे आपण ऑरा चेक करतो. आणि जसं त्यांची मुक्ती झाली, त्या फॅमिलीवरचं असं बर्डन हलकं होऊन जाते की सडनली त्याचे पाथ ओपन होते. कुळदेव कुळदेवी हे सुद्धा पितृमध्येच येते. म्हणजे बरोबर. अँसेस्टरनी काहीतरी एखादा पाथ ऑन केलेला की तुमच्यासाठी हा जो एक देव आहे, ही जी देवी आहे ही तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला सपोर्ट करणार. तुम्हाला हम्म. कधी पण प्रॉब्लेम आला, ह्या देवीला नमस्कार करा, देवाला नमस्कार करा आणि यांच्यासमोर आपले प्रॉब्लेम मांडा, काही दिवसात तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. हम्म. पण काही जनरेशन नंतर थ्रू एज्युकेशन म्हणा किंवा त्यांनी आपली जागा सोडून दिली, दूर चालले गेले, काही अतापताच नाही राहिला, 2-3 जनरेशन नंतर पितृ कोण हे माहितच नाही. हा, आपले कुळदेव कोण आहे माहितच नाहीये. एनर्जी स्टक आहे, एनर्जी अजूनही वाट पाहून राहिली का हे माझी आठवण करणार, हे हम्म. माझ्या दरवाज्यात येऊन हे आपले प्रॉब्लेम सांगणार आणि मी यांची मदत, ते मदत करायला तयार आहे, पण आपलं आणि त्याचं कनेक्शन तुटलंय. आणि एखाद्या फॅमिलीला थ्रू त्यांच्या कुळदेवताकडूनच आशीर्वाद येणार आहे, त्यांच्या पितृकडूनच आशीर्वाद येणार आहे, लाईफ टाईम बोंबलत राहील, लाईफ टाईम स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत राहील, काही फायदा होत नाही. तर हे आपल्याला माहित करून घेणं आवश्यक आहे की आपली हम्म. एनर्जी कुठं आहे. ठीक आहे. आता हा एक ऑरा मध्ये आपला काय झालं, आपलं पितृ आपण याच्यामध्ये घेतलं. आता हम्म. हेच ऑरा मध्ये आणखी नेक्स्ट पार्ट आहे. हम्म. तो कोणता आहे? ज्याला आपण म्हणतो निगेटिव्ह एनर्जी म्हणू, किंवा आणखी त्याच्यामध्ये वास्तूची ऊर्जा आली, वास्तू आणि वास्तूची एनर्जी म्हणू आपण, जे आपण हम्म. ऑरा मध्ये पकडू. फिफ्थ पार्ट आहे निगेटिव्ह एनर्जी. हम्म. ही प्रोग्रेस म्हणजे डेव्हलपमेंट करू देत नाही ना. हा, हे डेव्हलपमेंट करू देते. आता हे निगेटिव्ह एनर्जी मध्ये हा. कोणते कोणते पार्ट येते? निगेटिव्ह एनर्जी मध्ये तुमच्यावर झालेले काही बंधन दोष असते, हे सुद्धा कर्स आहे एखाद्या प्रकारचा, है ना. हम्म. बंधन दोष, ज्याला आपण नजर दोष म्हणतो. आपण एनी टाइम आपल्याला आपली एनर्जी काय डाऊन होत जाते. आपण म्हणतो कोणाची हम्म. तरी डीट लागली, डीट उतरवली का ते पॅटर्न रिलीज होऊन जाते. डीट उतरवतो कशी? आपण अंगाच्या वरून आपण काहीतरी वस्तू फिरवतो. हे जे हम्म. शरीराच्या 2-4 इंच बाजूने आपण जे हात फिरवतो असे काहीतरी वस्तू, मीठ वगैरे घेऊन, ऍक्च्युली काय करू, तेच आपली ऑरा आहे. त्या ऑरा मधून हम्म. आपण जे निगेटिव्ह पॅटर्न्स आहे, व्हायब्रेशन, ते आपण त्या वस्तूमध्ये, मिठामध्ये म्हणा का मोहरीमध्ये अट्रॅक्ट करून घेतो आणि त्याला दृष्ट जाळून कारण. टाकतो, किंवा हा, जाळून टाकतो किंवा त्याला फ्लश करून घेतो. हम्म. तर हे निगेटिव्ह एनर्जीचे पॅटर्न आहे. याच्यामध्ये कधी कधी काय होते, बाधा प्रकार असते, तुम्हाला माहित नाही राहत, पण आपण कोणती तरी एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतली आहे, हम्म. आणि ती एनर्जी, तिचे पॅटर्न एवढे निगेटिव्ह आहे का तुमच्या लाईफमध्ये ते तुम्हाला समोरच जाऊ देत नाही. हे निगेटिव्ह एनर्जीचा पॅटर्न झाला. त्याला मग भूत प्रेत बाधा अलग अलग प्रकारचे आहे, त्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही, पण सरळ भाषेत ते एक निगेटिव्ह एनर्जी आहे. हम्म. खूप वेळा काय होते की माणसाचं हे जे आहे ना, निगेटिव्ह एनर्जी मध्ये ऍक्च्युअल निगेटिव्ह एनर्जी नसते राहत. 90% हे हिप्नोसिस असते, बरोबर. किंवा हा फेक
बिलीफ. समोरचा पार्ट असतो सर मग तो. हा, नाही, हा सेल्फ हिप्नोटिझम आहे हे. की हा स्वतः स्वतःला करून ठेवून दिलेलं सेल्फ हिप्नोटिझम म्हणते याला. हा 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 म्हणजे असं आहे. लहानपणापासून आपण अशा काही गोष्टी ऐकून ठेवल्या आहे, अशा काही गोष्टी आपल्याला थ्रू स्टोरीज आपल्या हम्म. रिलेटिव्हनी, आपल्या आईबाबांनी सांगून ठेवल्या, हो, की ह्या ती झाडाखाली गोष्ट, भूत असतंय असं काही नाही का? हा, की ती गोष्ट जर आपण आपल्या माइंडमध्ये घर करून गेली, आणि काय हम्म. होते नेमकं लाईफमध्ये असे काही पॅटर्न क्रिएट होते, की ते गोष्ट तुम्ही करायला गेले की बरोबर निगेटिव्ह काहीतरी घडते. आणि मग माइंड स्वतःला सांगते की नाही, आपण आपण कोणत्यातरी चक्करमध्ये फसलो आहे. काहीच नसते राहत. 90% लोकांना भूत प्रेत बाधा नाहीये. हे माझी हम्म. ऑरा स्कॅनिंग आहे, मी इतक्या वर्षाचा चेक केलेला आहे, मला माहित आहे. पण त्यांची ओके. बिलीफ आहे. तर त्यांची हो. हे बिलीफ काय करून राहिली ना, नाही असलेली वस्तू सुद्धा थ्रू इमॅजिनेशन क्रिएट केल्या जाऊन राहिली. बरोबर. आणि तीच एनर्जी त्यांना खात जाते, त्यांना डाऊन मध्ये आणत जाते. तर हा एक पार्ट आहे तुमच्या प्रोग्रेसचा, की तुम्हाला बरोबर. समोर जाण्यामध्ये कोण कोण अडवत आहे. आपण इथे छोटे छोटे करेक्शन असते. वास्तूमध्ये छोटंसं करेक्शन करून टाकलं, तुम्हाला बूस्ट मिळते. ऍस्ट्रोलॉजिकल हम्म. करेक्शन केलं, तुम्हाला बूस्ट मिळते. हम्म. तुम्हाला माहित आहे तुमची पितृ आहे, डीएनए आहे, त्याला तुम्ही ऍक्टिव्हेशन दिलं, बूस्टअप मिळालं. पण ऍक्च्युली सगळ्याचं सगळं आताच्या आता होईल काय? तुम्ही माहित नाही. मे नाही बी नाही. नेक्स्ट जनरेशन साठी तुम्ही तयार करून राहिले पाच, बरोबर. असंही राहू शकते. किंवा तुमच्याच जनरेशन मध्ये तुम्हीच स्वतःच्या माइंडला ह्या लेवलवर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करताय, की आणखी मोर अर्निंग कशी होईल. पण जेव्हा मोर हम्म. अर्निंग आपण म्हणतो, तर मोर अर्निंग साठी तुमच्याकडे स्किल आहे की नाही आहे, माइंड त्या लेवलवर डेव्हलप झालं का नाही झालं. तर हे हम्म. ते सगळे पार्ट आहे सर, हे इतके पण हे ठरवणार की तुम्ही डेव्हलप पर्सन आहे की नाही आहे, तुमच्याकडे विजडम आहे का नाही आहे. हम्म. स्पिरिच्युअलिटीला तुम्ही कोणत्या प्रकारे पाहता. एक स्पिरिच्युअलिटी आहे जी फक्त विजडम वर चालते, बरोबर ज्याच्यात बरोबर. पैसा, प्रॉपर्टी, घर दार संसार याच्याशी काही लेणं देणं नाही, फक्त फक्त आणि विजडम, इंटेलेक्च्युअल नॉलेज वर चालते. हम्म. स्पिरिच्युअलिटीचा एक दुसरा भाग आहे जी मटेरियल ग्रोथ वर चालते, की थ्रू स्पिरिच्युअलिटी मी मटेरियल ग्रोथ करणार. तर पहिले आपला लाईफ मध्ये हा कन्सेप्ट क्लिअर करून टाकायचा की स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय. नाही तर माहित पडलं आपण स्पिरिच्युअलिटीला हे समजून राहिलो, नॉर्मल लोक म्हणत आहे की अरे जा त्या गुरुचं नामदान घेऊन घ्या, नाम घेऊन टाका, दीक्षा घेऊन टाका, गुरु करून टाका. याला आपण स्पिरिच्युअलिटी समजत आहोत, की मेडिटेशन करणे, त्राटक करणे, अफर्मेशन करणे, मॅनिफेस्टेशन करणे, याला स्पिरिच्युअलिटी समजत आहोत. बरोबर आहे. तेही स्पिरिच्युअलिटी हम्म. नाहीये आणि हेही स्पिरिच्युअलिटी नाहीये. दोन्हीही प्रकार एक प्रकारची हिप्नोटिझम आहे. का? कारण की हम्म. एक एक आहे तुम्ही तयार केलेली विश्वास, बिलीफ, की हा गुरु करून घेतला, देव करून घेतला, एखाद्या देवाला धारण करून घेतलं, गुरु धारण करून घेतला, आपली लाईफ चेंज होऊन जाईल. पुरुषार्थ हम्म. नावाची गोष्ट नाही आहे, कर्म नाही करायचे, फक्त गुरु करून टाका, होऊन जाईल. आणि कधी कधी होते पण, बरोबर. पण त्यासाठी ऍस्ट्रोलॉजिकल कंडिशन पाहिजे आपल्याला, की कोण तुमचा इष्ट देवता आहे, हम्म. की तुम्हाला पितृ सपोर्ट करणार आहे, की तुम्हाला गुरु सपोर्ट करणार आहे, की तुम्हाला इष्ट देवता तुमचे सपोर्ट करणार आहे, की कुळ देवता सपोर्ट करणार आहे. ते तुम्ही समजून घ्या, त्याची भक्ती करा, ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफमध्ये रस्ते निघत जाते. हम्म. त्याच्यानंतर अं, आपला टॉपिक काय होता सर? हे म्हणजे फायनान्शियल ग्रोथ कशी करावं नाही का ठीक लाईफ आहे, तो मध्ये. नाही, तो नाही, ठीक आहे. तो ठीक आहे. आता हे झालं, ऍस्ट्रोलॉजिकल कंडिशन माहित झाली, वास्तूची माहित झाली, पितृ माहित झाले, ऑरा माहित झाले, निगेटिव्ह एनर्जी आहे, हिप्नोसिझम आहे का, आणि दुसरं हम्म. एक काय म्हटलं तुम्ही, मटेरियल मध्ये ग्रोथ करायची आहे. तर हम्म. ज्याला आपण अफर्मेशन म्हणतो, मॅनिफेस्टेशन म्हणतो, मेडिटेशन आहे, त्राटक आहे, ही सुद्धा स्पिरिच्युअलिटी नाहीये. ही मटेरियल सक्सेस अचीव करण्याचे पॉझिटिव्ह वे आहे. हे पॉझिटिव्ह टूल्स आहे जे आपल्याला त्या रस्त्याने जाण्यासाठी मदत करत. तर पहिले आहे ना सर, आपल्या माइंड मधून हा विषय काढून टाकायचा आहे, की स्पिरिच्युअल रस्त्यावर चालणारा व्यक्ती चालल्यानंतरच आपल्या लाईफ मध्ये फायनान्शियल ग्रोथ येईल का, हम्म. है ना. म्हणून मी पहिल्यांदाच हा विषय घेतला, की मॅक्सिमम लोक जी स्पिरिच्युअल नाही आहे ना, हम्म. त्याच्याकडे जास्त पैसा आहे. काहून का, ते ह्या हो सगळ्या सर. झंझट मधूनच बाहेर आहे. बरोबर बरोबर. मे बी त्यांना माहित नसेल, पण त्यांचं मेडिटेशन जबरदस्त आहे, त्यांचं हम्म. त्राटक खूप जबरदस्त आहे, फोकस खूप स्ट्रॉंग आहे,
किंवा ते ऍस्ट्रॉलॉजिकल तशा कंडिशन घेऊन आले आहे. हम्म, मे बी हम्म, हम्म. त्यांच्या कुळामध्ये त्यांच्या पितृंनी त्यांचा पाथ सेट करून ठेवलेला आहे. ते ऑटोमॅटिक चालून राहिले त्या पाथवर आणि त्यांना सक्सेस मिळून राहिली. बस सर, जे आपल्याला धन भेटते जे नाही का, हो. काही म्हणजे आता काही लोक काही म्हणजे हे करते इलिगल काम करून धन कमी देतं. हो. मग हा ते हा हा. कशात कशात गौण करायचं ते म्हणजे नाही का? ते सगळं प्रारब्ध सगळं काही त्यांना सेट करून आणलंय. हे बघा, असं याच्यात आहे आहे का? ना खूप वेळा काय होते की हम्म, हम्म, काही हम्म, चांगले लोक आपल्याला एक गोष्ट समजून सांगा की नशीब वशीब कुछ नाही होता हम्म, 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 है ना. सब हम ही क्रिएट करते, हे बराबर आहे. हम्म, सगळं हम्म, आपणच क्रिएट करतो. नशिबाचा भाग फक्त 12% असते आपल्या लाईफ मध्ये आणि 88% भाग आपल्या कर्माचा असते. हम्म, 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 पण तो 12% भाग जो आहे ना तो सेट करते की तुम्ही कोण्या पाथवर कर्म कराल. असं आहे का? है ना. म्हणजे त्यांनी इथून पाथ सेट करून दिल्या की नागपूर ते बॉम्बे आपल्याला जायचं आहे. हम्म, हम्म, हम्म. आता 88% कर्म कसे करायचे ते तुम्ही पहा. पैदल जात आहे, सायकलनं जात आहे, मोटरसायकलनं जात आहे, बसनं जात आहे, रेल्वेनं जात आहे की विमानानं जात आहे. त्याच्यासाठी त्या प्रकारचा जुगाड करायचा आहे, पैसा कसा कमवायचा आहे, विमानाची तिकीट काढायसाठी इतका पैसा लागते, तर काम कोणतं करू, कोणतं काम केल्याने मला पैसा भेटन, हे सगळं काही तुमचे 88%. पाच काय सेट झालाय, नागपूर ते मुंबई जाणे, हे तुम्ही हा. नशिबानं लिहून आणलं होतं, कर्मात घेऊन आलं. तुम्ही काही करा, तुम्ही म्हणा की नाही 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 मैं नशीब वशीब नाही मानता, मुझको दिल्ली जाना है. तो माणूस 88% मेहनत करा, दिल्ली जाणे, दिल्लीवरून मुंबई वापस. बरोबर आहे. का? कारण की त्याच्या नशिबानं ठरवलंय की तुला मुंबईतच घेऊन जायचं आहे, तर तो मुंबईतच जाईल. तुम्ही पुरे जग का फिरेना, तुम्हाला या लागेल शेवटी मुंबईतच. जो व्यक्ती ह्या पॅटर्नला लवकर समजते, गुरुच्या कृपेनं म्हणा का त्याचं इंट्युशन एवढे स्ट्रॉंग असते की त्याला पहिलेच समजते की आपल्याला मुंबईत जायचं आहे, हम्म, तो हम्म, हम्म. व्यक्ती म्हणते की मैंने मेहनत किया, एफर्ट डाले, स्टडी किया, ये किया वो किया और मुझको सक्सेस मिल गई. दुसरा म्हणते की नाही यार, मी असं केलं तसं केलं, खूप केलं, पण माहित नाही, शेवटी मुंबईतच आलो. बरोबर का? बरोबर. कारण की तुझी डेस्टिनी मुंबई होती. हम्म. त्याच्यावर चालायचा मार्ग, तो कसा क्रिएट करायचा, कसा वापरायचा, हे आपल्या हातात होतं. म्हणजे नशीब नसते असा भाग नाही आहे, नशीबच असते. ते तुम्ही सेट करून आणलं असते, म्हणून त्या व्यक्तीला तीच गोष्ट मिळते. नाही तर असं होऊ शकत नाही की हजारो लाखाच्या संख्येनं पोरं एमपीएससी युपीएससी देत आहे, 100 200 150 फक्त पोस्ट असते, आणि लाखोचे लाखो पोरं अभ्यास करून राहिले. का ते लोक मूर्ख आहे का जे मेहनत करून राहिले ते? हो हो, राईट. मूर्ख तर नाही ना सर. त्याच्यातले समजून घ्या नाही. की 1 लाखातले 150 पोरं जॉबवर लागणार आहे. हो बाकीच्या पोरानं हो, कोणतं पाप केलं मला सांगा. बरोबर. हो, खरंच आहे. तुम्ही त्यांच्या मेहनतवर डाऊट घ्या, का त्यांच्या इंटेलेक्च्युअलवर डाऊट घ्या, का त्यांनी अभ्यास हम्म, केला नाही असं म्हणा, का त्यांना हम्म, तुम्ही शिव्या शाप द्या, म्हणूच शकत नाही. एफर्ट प्रत्येक पोरानं केलाय. बरोबर. थोडे बहुत का असे ना, नसं नाही केलं, समजून घ्या की त्या लेवलवर 100% डेडिकेशन नसून दिलं, काही तर हो केलं हो असेल ना. हो. हे सर, आता पण एखादा समज गव्हर्नमेंट मध्ये नाही का अनुकंपाची भरती लागती, तर तो काय माणूस हो, मुलगा 18 वर्ष झाली की त्याला लगेच जॉब भेटताय हा, 80-90 हजाराचं, तर नाही का? तेच तेच म्हणत आहो की कधी कधी नशीब, नशीब असते सर हे सगळं. त्यांनी हो अभ्यास हो नाही केला तरी त्याला जॉब लागला. दुसरा हो पोरगा हो वयाच्या 35 36 शेवटच्या टोकापर्यंत स्टडी करून राहिला, पण जॉब हो नाही हो. लागत आहे, कारण की त्याचं नशीब काहीतरी वेगळी डिमांड हम्म, करून राहिलं होतं. हा राईट पोरगा राईट. कुणातरी दुसऱ्या रस्त्याने जाऊन राहिला. बरोबर. पण त्याच्या अभ्यासावर, त्याचं जे स्वतःचं जे काही एफर्ट आहे, त्या एफर्टवर आपण दोष नाही लावू शकत ना. असं कसं हो म्हणू की हो हो. सपोज मेहनत से ही मिळता है, नशीब वशीब कुछ नहीं होता. अरे मग त्यानं काय चुकवलं? हम्म, का? कारण की फक्त 150 पोस्ट होत्या, हे नाही विसरायचं आहे आपल्याला. बरोबर. की त्या 150 पोस्ट नंतर उरलेल्या जागा आहेच नाही, जागाच नाही आहे, तर बाकी त्यांचं काय होणार? बाकी त्यांच्या लाईफमध्ये जे डेस्टिनेशन सिलेक्ट करून ठेवलेलं आहे, ते लोक हम्म, तिथंच जाईल. बरोबर. त्या 150 मध्ये जाणार नाही, कारण की ते डेस्टिनेशन त्यांचं नव्हतं. हम्म, तर खूप वेळा हा हा डोक्यातूनच काढून टाकायचं की इलिगल वेनं चालणारे लोक, हम्म, चुकीच्या हम्म, मार्गाने पैसे कमवणारे लोक, कोणी व्यवसाय करते बसून राहते तरी पैसा कमवते, कोणी ढोर मेहनत करते तरी कमवत नाही. हे काय आहे? काहीच हम्म. नाही, आपापल्या प्रारब्धाचा खेळ आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं गरज आहे. समजून घ्यायचं आहे की आपलं करेक्शन आपण कसं करायचं. राईट राईट. आपली करेक्शन तुम्ही जर करत गेले, आणखी 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 रस्ते उघडत जाते, विजडम येत जाते, आणि तो आपल्याला आपल्या लाईफचा गोल माहित होते की मला एक्झॅक्टली काय करायसाठी आलो आहे. राईट. है ना. आणि बाकीचे जे काही खूप साऱ्या गोष्टी आहे की आपण कोणाचं लेक्चर ऐकून घेतो, किंवा आता आपण नेटवर्किंग मध्ये आहे, तर काय हो होते, हो हो. एखाद्याचा प्रभाव पडला, आपल्याला प्लॅन चांगला आवडला, आपण जोडून जातो.
हो तो हो भाग हो नाही हो. आहे, तो पण कुठेतरी नेटवर्किंग मध्ये लिहिला आहे तुमच्या नशिबात, म्हणूनच तुम्ही कनेक्ट झाले. राईट राईट पण राईट. बिलेनियर बनणार की नाही त्याच्यासाठी इतक्या साऱ्या गोष्टी आहे ना सर. तुमच्या डीएनए ऍक्टिव्हेशन आहे का नाही आहे, तुमचं हो वास्तू हो हो परफेक्ट हो. आहे का नाही आहे. मग आपण म्हणू की वास्तू न होते का, तर नाही, वास्तू नाही होत नाही. बरोबर बरोबर. करेक्शन, माझं काय म्हणणं आहे, करेक्शन. आणि या बरोबर. सगळ्याचा एंड पार्ट कुठे आहे, एनर्जी. सगळ्याचा एंडिंग कुठे येत आहे, एनर्जी. एनर्जीवर. तुमची ऊर्जा कशी आहे, तुम्ही जन्माला आले किंवा तुमची ऑरा जर इथे आहे, ह्या लेवलवर आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की 10 फीट एखाद्या याची ऑरा असते, एनर्जी असते, हे 100% आहे. उदाहरणार्थ घेऊ, तुम्हाला जे सक्सेस पाहिजे ना, ते ह्या लेवल पासून ते ह्या लेवल पर्यंत भेटणार आहे. हा तुमचा वर्किंग एरिया आहे. हा तुम्ही घेऊन आलेला आहे. हे तुमचं पास्ट आहे, हे तुमचं प्रेझेंट आहे, हे तुमचं फ्युचर आहे असं समजा. प्रेझेंट मध्ये तुम्ही 10% ऊर्जा घेऊन आहे, 10 फीट तुमची ऑरा आहे. या ऑरामध्ये तुम्ही पद्धतशीर जगू शकता. तुमची याच्यामध्ये हेल्थ आहे, तुम्ही जो काही पैसा कमवता तुमची वेल्थ पण इथंच आहे. हा, तुमचं घर याच्यात आहे, सगळं काही तुमच्या याच्यातच आहे, तुमचा परिवार पण इथंच आहे. पण काय लागलाय, तुमचा परिवार बिमार आहे, वेल्थ तुमच्यापाशी नाहीच्या सारखी आहे, हेल्थ मध्ये पण तुम्ही गडबड आहे, घर पण तुमचं कसं बसं 2 खोल्याचं 3 खोल्याचं आहे. राईट. तर ही झाली तुमची 10 फुटाची ऑरा, जी तुम्ही ऍक्च्युली अट्रॅक्ट करताय. एनर्जी जी तुमच्या बॉडीमध्ये आहे, तीच एनर्जी हे सगळं काही अट्रॅक्ट करून राहिली. आणि जे स्वप्न दाखवल्या जात आहे ती ह्या लेवलचे दाखवल्या जात आहे. काय येणार की तुमचं हेल्थ, म्हणजे आपण असं म्हणू की परफेक्ट हेल्थ आहे. तुम्ही जिम जॉईन करता, तुम्ही स्विमिंग करता, तुम्ही बढिया नाश्ता करून राहिले, हे जे काही बोलल्या जाऊन राहिलं आपल्या माइंड मध्ये टाकलं जात आहे, हे कुठे आहे, या ठिकाणी फ्युचर मध्ये आहे. तुम्ही कुठे आहे, या ठिकाणी. परफेक्ट हेल्थ, परफेक्ट वेल्थ, इतका पैसा की तुम्ही बीच हाऊस विकत घ्या. घर 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 मध्ये जाऊ आपण आता. बीच हाऊस, की समोर समुद्र आहे, मागं पर्वत आहे, बढिया सूर्यकिरण येऊन राहिलं, मस्त मोठं आलिशान घर आहे, एक बंगलो आहे. ठीक आहे, तुमचा परिवार खूप चांगला, बिमारी तर आहेच नाही. हे ह्या ठिकाणी टाकून ठेवलंय सर. पण तुमची ऑरा कुठे आहे, तुमची एनर्जी कुठे आहे, ह्या ठिकाणी 10 मध्ये. अचिव्हमेंट कुठे आहे, 70 to 100 मध्ये. मग मला सांगा, तुम्ही 1000 कामं करा सर, ह्या पोझिशनवर जे लोक पोहोचलेले आहे, ह्या पोझिशनवर जे लोक पोहोचलेले आहे, त्यांची ऑरा ऑलरेडी 70 to 100 मध्ये चालते. बरोबर बरोबर. आपण आणि आपले लोक हे सगळे 10% मध्ये राहते. बरोबर. म्हणून चांगले लोक काय म्हणते की पहिले संगत सोडा, जशी संगत तशी पंगत ना. बरोबर आहे. तुम्ही घर सोडा, तुम्ही तुमचा एरिया सोडा, तुम्ही तुमचा परिवार सोडा. जर तुमच्या परिवारात असे लोक आहे की ते तुमच्या विजन वर चालत नाही, तुम्हाला हमेशा हेच सांगून राहिले का तू फेल्युअर आहे, तू समोर जाऊ शकत नाही, तू व्यवसाय करू शकत नाही, परिवार सोडा सगळ्यात पहिले. राईट. ज्या घरात तुम्ही राहून राहिले ते घर तुम्हाला अलाव करत नाहीये, घर सोडा. ज्या परिवार, ज्या एरियात तुम्ही राहता त्या एरियातल्या लोकांची मेंटॅलिटी हलकट असन, हळकलास असन, जागा सोडा. ज्या लोकांच्या सोबत तुम्ही राहता, उठता बसता बोलता, त्याची संगत जर बरोबर असणार, संगत सोडा. आणि कोणाची संगत करा, कोणाच्या एरियात जा, कोणत्या परिवारासोबत कनेक्शन जोडा, याच्यासोबत. जे 70 to 100% मध्ये एनर्जी मध्ये म्हणा का पर्सेंटेज मध्ये म्हणा, ह्या लेवलवर ऑलरेडी जगून राहिले, आपोआप तुमची ऑरा यांच्यासारखी बनणं सुरू होते. पण तुम्ही आज उठले उद्या सरळ ह्या लोकांच्या कम्युनिटीमध्ये जाऊ शकता काय, नाही नाही. नाही जाऊ शकत. तर इथं आपल्याला वर्क करायचं आहे, ह्या पोझिशन मध्ये. हा जो एरिया आहे ना, हा आपला वर्किंग एरिया आहे, की तुम्ही कसं स्वतःच्या एनर्जीला 10% ते 10%पासून तर 70 ते 100%च्या ग्रुपमध्ये घेऊन जाल. बरोबर.
आणि इथे सुरू होते सर तुमची, ग्रोथ नाही, स्पिरिच्युअल जर्नी. प्रॅक्टिस, स्पिरिच्युअल जर्नी बरोबर इथं सुरू होते. बरोबर ग्रोथ तर तुमची इथे आहे, ग्रोथ इथे आहे सर, हे ग्रोथ आहे. बरोबर. हा तुमचा संघर्ष आहे. दहा बरोबर टक्क्यात बरोबर. कसं कसं जीवन चालून राहिलं. हम्म, हम्म, हम्म. स्वप्न मोठे आहे, स्वप्न दाखवून दिले, आता तिथं जाण कसं. हम्म, हम्म, हम्म. सरळ एखादा पॅक, म्हणजे मी नेटवर्किंगला बेकार नाही म्हणत, पण एक बोलाचा उद्देश आहे, सरळ तुम्हाला सांगून दिलं गेलं, ये प्लान में जुडो, ऐसा ऐसा होगा, इतना इतना पैसा, हम्म, इतना इतना इतना, इसके बाद इतना, इसके बाद इतना, साल 2 साल में इतना. हम्म, हम्म. तुम्ही पोहोचले ह्या लेवलवर, इथे पोहोचून गेलेत आहे सरळ. हम्म, हम्म. पण तुमचं नशीब, तुमचे कर्म, तुमचं एनर्जी पॅटर्न हे अलाउ करत आहे का. जर अलाउ नाही करत आहे तर असे काही ना काही ऑब्स्टेकल्स क्रिएट होईल लाईफ मध्ये, का तुमच्याच सोबत असलेला व्यक्ती अचीव करणार आणि तुम्ही अचीव नाही करू शकत. बरोबर तुमच्याच सोबत असलेला व्यक्ती मार्केटमधून एक राऊंड मारून येईल, 10 लोकांची जॉईनिंग घेऊन येईल, तुम्ही महिनाभर फिरा, तुम्हाला एकही माणूस भेटणार नाही. बरोबर. का, कारण की सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे मीटिंग की सुरू. गुड, तुमचा गुड, गुड समजलं, गुड. हा हा, रहस्य स्वतःच ना. नाही नाही नाही, गुड गुड, मिठा गोड गुड, नाही. गोड मीठ, गुड हा हा गुड, हा साखर साखर. हा हा. स्किल, साखर, तुमची स्किल, बोलण्याची स्किल. नाही साखर म्हणतो मी, साखर. हा हा हा. गुड साखर समजलं ना. हो, समजलं समजलं. हा, हा गोडवा आहे, गोडवा. बरोबर बरोबर. आणि जिथं गोडवा आहे ना सर, तिथं काय असायला पाहिजे, माश्या. अशी येते बरोबर. जर अच्छा अच्छा. कोणता गुड आहे हम्म. आणि तिथे एकच माशी आहे, आणि एक गुड आहे जिथं 100 मासे आहे, तर हम्म, हम्म. माश्यात फॉल्ट आहे की गुडात फॉल्ट आहे. हे सांगा आता. माशात माशात फालटेन सर ते मी आहे की नाही. माश्यात फॉल्ट कसा राहील सर, माश्यात एक्सपर्ट आहे जिथं रस आहे, जिथं फुलाचा तिथं सुगंध आहे, जिथं हा. जिथं परागकण आहे, जिथं साखर बरोबर. आहे, माश्या आहे, हम्म. तिथं तर माश्या ऑलरेडी हो पोहोचून जाईल. हो, गुळात फाल्ट आहे सर, बरोबर आहे. म्हणजे फॉल्ट आहे गुडात. आणि जर आपण म्हणत आहोत की मी नेटवर्किंग करत आहो किंवा मी मार्केटमध्ये जात आहो, मी काहीतरी करत आहो आणि माझ्याकडे महिनाभर वर्क करून एक जॉईनिंग येत आहे, हा माणूस एक राऊंड काय मारून येते, 10 लोक घेऊन येते, हम्म, हम्म. तर मला सांगा गोड गुड कोणाचा मजबूत आहे, 10 वाल्याचा की 1 वाल्याचा. गावले सर. 10 वाल्याचा. हम्म. मग ह्या 10 वाला जो व्यक्ती आहे यांनी याचा गुड कसा बनवला, तसा जर गुड तुम्ही आपला बनवला तर असं आहे ना, ठीक आहे. ऑटोमॅटिकली हम्म, तुम्ही मार्केटमध्ये जाल, तुम्ही जिथं उभे व्हाल, तुम्ही जिथं बोलणं सुरू कराल, तुम्ही ज्या व्यक्तीला हम्म. समजवणं सुरू कराल, तो व्यक्ती तुमचा ऐकन, तुमच्या प्रभावात येईल, तुमचं जॉईनिंग करेल. जॉईनिंग नाही, थोडा बिझनेस करून राहिले तुम्ही, तिथं तुमचे व्यवहार वाढून जाईल, तिथं क्लायंट वाढून जाईल, तिथं राईट तुमच्या राईट. लाईफमध्ये तुमचं सेलिंग वाढून जाईल. हा फक्त नेटवर्किंगचा विषय नाही, हा प्रत्येक इन जनरल सगळीकडे म्हणतात. जॉबमध्ये हो हो तुम्ही हो. आहे, अचानक तुमची पर्सनॅलिटी एवढी जबरदस्त दिसेल की समोर समोर यार नाही, याला प्रमोशन दिलं पाहिजे. एक हम्म, दिवस हम्म, असा येईल, तो म्हणून एक काम करतो ना, मी दुसरी कंपनीच खोलतो आणि याच्याच नावानं करून टाकतो, याला इथं बॉस बनवून टाकतो, सीईओ करतो, हम्म. मॅनेजर करतो, आणि तो हम्म, भाऊ तू हम्म. पाहून घे कंपनी. म्हणजे राईट ह्या राईट. लेवलचं डेडिकेशन की त्या त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की हा माणूस माझ्या सोबत आहे ना, तरी 10 कंपन्या पण उभ्या करू शकतो. त्याला म्हणते ऑरा. ती ऑरा कशी डेव्हलप करायची ना सर, हे सगळे काही त्याचे पार्ट आहे. की तुम्ही त्राटक करा, तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही साधना करा, तुम्ही हिलिंग करा, तुम्ही वास्तूचं करेक्शन करा, तुम्ही कपड्या रंगाचं करेक्शन करा, तुमच्या पर्सनॅलिटीला करेक्ट करा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही म्हणजे अशी एकही वस्तू सोडायची नाही का ज्याच्यामुळे आपल्या ऑरामध्ये एखादा डिफॉल्ट क्रिएट होईल. आणि राईट तो राईट. डिफॉल्ट, तो होल, ती निगेटिव्हिटी पुन्हा तुमच्या एनर्जीला ह्या लेवलवरून 100 वरून खाली घेऊन येईल. इथून हम्म, खाली आणणारी एनर्जी नाही पाहिजे आपल्याला, इथून वर जाणारी पाहिजे. वर जायचं आहे. हम्म, तर जेव्हा आपण हे, हा जो तुम्ही प्रश्न विचारला की मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणार तर असं किती वेळ लागू शकते, की मी हम्म. 1 वर्षात, 2 वर्षात, 6 महिन्यात मला अचिव्हमेंट मिळणार, तर आली वेळ तर मिळणार नाही, पिढी पिढी पण मिळणार नाही, मिळूच शकत नाही.
आणि मिळायला जर लागली ना तर 6 महिने म्हणजे पण खूप मोठी गोष्ट झाली. तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस चेंज येणं सुरू होऊन जाईल. पहिली गोष्ट तर प्रारब्धात असली पाहिजे तर भेटल, नसन तर तेही मिळणार नाही. आणि प्रारब्धात जर लिहिली आहे, होऊ शकते तुमच्या नशिबात नसणार, तुमच्या लेकराच्या नशिबात असणार, तर थ्रू तुमच्या वर्किंगमुळे मिळून जाईल. हम्म. कारण की नशिबात त्याची आहे, मेहनत करणारे तुम्ही आहे. बरोबर आहे. पण पुन्हा मेन विषय येते की तुम्ही ह्या विषयाला समजले का, हा विषय सगळ्यात महत्वाचा. बरोबर आहे सर. जो व्यक्ती काहीही न करता, ज्यानं कधी आजपर्यंत बर्थ चार्ट नाही पाहिला, त्याला काहीच माहित नाही त्याचं कुंडली काय म्हणते, आणि तो व्यक्ती सरळ व्यवसाय करून राहिला आणि सफल होऊन राहिला, तर मे बी तो जे घेऊन आला आणि त्याची ऑरा, त्याची एनर्जी इतकी प्युअर आहे का तो जिकडे जाते ना तिकडे त्याला परफेक्टच वेळ मिळत जाते. पण असं होऊच शकत नाही का कोणाच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. भयंकर भयंकर प्रॉब्लेम येते. अपडाऊन सगळ्याच्या लाईफ मध्ये सुरू आहे, पण त्या अपडाऊनच्या नंतर काय होऊ शकते याचं सगळ्यात जबरदस्त रिझन तुम्हाला रियालिटी सांगतो. शेतकरी लोक सगळ्यात खतरनाक, सगळ्यात प्युअर उदाहरण आहे शेतकऱ्याचं. त्यांच्याजवळ एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी आहे की बिचारा त्यांना म्हणजे त्याचे पिढीनं पिढी बसून खाईन इतकी प्रॉपर्टी शेतकरी माणसापाशी असते. पण याचे हाल काय चालू आहे माहितीये काय? हम्म. यांचे हाल असे चालू आहे की हे अन्नाले म्हणजे दाण्या दाण्यासाठी तरसून राहिले. पैसा नाही आहे, बरोबर. शिक्षण नाही आहे, चांगली हेल्थ नाही, चांगलं वेल्थ नाही, चांगलं घर नाही, शेवटी कंटाळून आत्महत्या करापर्यंत येऊन पोहोचले. बरोबर. पण माझ्या मनानुसार जर पाहाल, मला जे समजून आलं त्याच्यानुसार पाहाल, तर सगळ्यात बेस्ट कंडिशन कोणाची असायला पाहिजे ह्या जगात? शेतकऱ्याची. बरोबर. पण शेतकरी लोक इतके मागं का राहिले मग? अरे त्याच्या एवढी जर प्रॉपर्टी कोणापाशी असती ना सर, तर छाती फुकून चालला असता शहरात माणूस. हो हो हो. याची एक 200 रिझन आहे. करवाले लोक हे करलेत, आत्महत्या करत असेल ना. हा, याची रिझन काय आहे माहितीये का सर? की एक तुम्ही पॅटर्न आणला आहे, कर्माचा पॅटर्न, किंवा मग तुम्ही म्हणा की तुमच्या ग्रोथ, कोणतं ग्रोथ म्हणू आपण, जेनेटिक ग्रोथ म्हणू आपण याला. हम्म. जेनेटिक ग्रोथ असते एक. म्हणजे इथून सुरुवात झाली समजून घ्या, मूर्ख माणसापासून ते एकदम ब्रिलियंट पर्यंत. हे समजा ग्रोथ आहे, एक जेनेटिक ग्रोथ आहे. एक व्यक्ती जन्माला आला आणि मूर्ख मूर्ख महामूर्खासारखा जन्माला आला, मग आदिवासी लोक आहे, ठीक आहे. हम्म. अशी तुमची ग्रोथ होता 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 तुम्ही अशा लेवलवर पोहोचले की जिथं तुमचा माइंड आहे ना, सुपर आहे, सुपर माइंड पर्यंत आला. तुमचे जीन्स सुपर जीन्स आहे. आणि एक होते हे लेवलचे लोक. जसं जसं तुमचं ऑरा, तुमची माइंडचं ओपनिंग, तुमची एनर्जी ओपनिंग, तुमची डीएनए ची ओपनिंग, डीएनए ओपनिंग आहे, तुमच्या माइंडची ओपनिंग आहे, हे जसं जसं वाढत जाते ना, तशी तशी वेल्थ तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाते. बरोबर. आणि हे जे लोक आहे खाली, ह्या लेवल पर्यंतचे लोक, याच्यामध्ये ते नोकरीवाले लोक आहे सगळे. असं हे जे लोक आहे. आहे ना, हे लेवलच्या लोकांमध्ये ही ग्रोथच नाही आहे. काहीच ग्रोथ नाही सर त्याच्यात. हे ग्रोथच नाही आहे. आणि जास्तीत यांचे जास्त. स्वप्न कुठे चालू आहे? हा, आणि यांचे स्वप्न कुठे चालू आहे ह्या सगळ्या लोकांचे? ह्या लेवलवर पोहोचायचं आहे त्यांना, हो हो हो. ह्या लेवलवर. बरोबर. आणि यांची ऑरा, यांची एनर्जी कुठे आहे? ह्या लेवलवर खाली डाऊन मध्ये. पोहोचायचं कुठं आहे? ह्या लेवलवर अप मध्ये. त्याच्या मधातला माणूस शेतकरी लोक, त्याचे लेकरं सगळं घरदार सोळसाळ करून शहरातील चुपचाप नोकरी करते, मधात कुठेतरी लटकले राहते. याचे पिढ्याने पिढ्या गेल्या सगळेजण नोकरीच करून राहिले. बरोबर. शेतीच्या नावानं कंटाळ येते का? कारण की एक तर नशिबात नाहीये, दुसरं मेहनत करणे ची जे ताकद असते ना, ते सुद्धा नाहीये. ह्या लोकांमध्ये नशिबात पण आहे, म्हणजे इथं मेहनत करत नाही असं नाही आहे, इथं नशीब प्लस मेहनत बरोबर. दोन्ही पॉझिटिव्ह आहे, दोन्ही हायर मध्ये आहे. हे मेहनती तेवढीच खतरनाक करते, त्याचं नशीबही तेवढंच बरे असते. आणि यांची मेहनत आणि नशीब हे दोघही जण कमी असते. बरोबर. प्रॉपर्टी पाहत याच्यापाशी जबरदस्त प्रॉपर्टी आहे,
आदिवासी लोक खूप सारी प्रॉपर्टी पडून आहे, शेतकरी लोक खूप सारी प्रॉपर्टी पडून आहे, वापराची कशी समजत नाही. यांच्यापाशी याच्या अपोजिट आहे. पण हे जे दिसते ना, हे करेक्शन, हे ऍस्ट्रॉलॉजिकल, वास्तू, डीएनए लेवलवर, ऑरा लेवलवर, निगेटिव्ह एनर्जी, हिप्नोसिस, ह्या सगळ्याला जर ह्या शेतकरी माणसानं जर काउंटर केलं, तर अशा माणसाला सर वर्षही लागत नाही, 1 वर्ष 2 वर्ष खूप झाले, हा खतरनाक लेवलची अर्निंग करून टाकू शकते. हा माणूस बरं, शेतकरी माणूस करत आहोत, बरोबर बरोबर. नोकरीवाल्याची गोष्ट नाही करतो आम्ही. याला फक्त याचे करेक्शन करून देणे आहे. ह्या माणसाला अशा पोझिशन मध्ये आणून टाकायचं आहे की थोडीशी मेहनत करा आणि लाखांना कमाई करा. आणि आज आपले हेच लोक काय करून राहिले, याच्यावर लक्षच नाही आहे, स्वतःच्या डेव्हलपमेंटवर लक्ष नाही आहे, ऍस्ट्रॉलॉजिकल काहीच नॉलेज नाही आहे, वास्तूचं नॉलेज नाही आहे, डीएनए त्यांचे पितृ काय म्हणून राहिले ते त्याला समजत नाही, ऑरा निगेटिव्ह होऊन गेली आहे, निगेटिव्ह व्हायब्रेशन, निगेटिव्ह लोकांसोबत जगत आहे. आणि अशी कंडिशन घेऊन ते खाली कसं, यालाच म्हणतात ते पाप आणि पुण्य. बरोबर. पाप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही हार्ड वर्क करा, तुमची ग्रोथ खालीच आहे. पुण्य त्याच्या जवळ नशिबात आहे, पुण्य घेऊन पण तुम्ही हार्ड वर्क करा तरी पण तुम्ही सक्सेसफुल आहे. इथं तुम्ही हार्ड वर्क करायची गरज नाही, इथं तर खामकर सर म्हणजे नो वर्क, हो. नो वर्क मध्ये जगा, पण नो वर्क साठी आहे सर पुण्य पाहिजे. पाप, पाप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी मध्ये जगणारा माणूस नो वर्क मध्ये अलाल होऊन जाईल, त्याला बायको पोसत नाही तर दुसरे लोक पोसत, बरोबर, खरंच आहे. है ना. तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताना आहे ना, ह्या गोष्टी खूप जास्त लक्षात असल्या पाहिजे आपल्या, की आपण एक्झॅक्टली काय करून राहिलो. फक्त गोष्टी करत आहो, मोठ्या मोठ्या गोष्टी, कोणत्या गोष्टी, ह्या लेवलवर जाण्याच्या गोष्टी. परफेक्ट हेल्थ होनी चाहिए, वेल्थ होना चाहिए, घर अच्छा होना चाहिए, गाडी होनी चाहिए, कार होनी चाहिए, असं ना तसं ना, युट्यूब, खाना आहे तो बदाम काजू खाओ, नाही तर खाओ मत, असे पण व्हिडिओ, असे पण पॉडकास्ट येऊन राहिले की खायचं आहे ना तर मग एकदम हाय एनर्जी वाला अन्न खा, काजू खा, बदाम खा. अरे चालेल, इथं भात खाले ताकद नाहीये माणसाची, तुम्ही काजू बदामच्या गोष्टी करून राहिले. बरोबर. पण ह्या गोष्टी येणार कुठून सर? स्पिरिच्युअल प्रॅक्टिस काय करते की तुमची वॉशिंग सुरू करते. हळूहळू 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 तुमचं इथे सुरुवात होते एखाद्या गुरुपासून, की तो व्यक्ती तुम्हाला लाईट देते अगोदर. त्या लाईट मध्ये तुम्हाला दिसणं सुरू होते की अरे इथे अंधार आहे, एक समजून घ्या, एक नॉर्मल गोष्ट आहे, अंधार रस्ता आहे, एक माणूस आपल्या घराकडे जाऊन राहिला आणि अचानक तो अंधार पडला, तो स्टॉप झाला, त्याला समजून नाही राहिलं मी कुठं जाऊ, काय जाऊ. तर तो ठीक आहे एका ठिकाणी उभा होता, त्याच्या मागून 1-2 लोक आले, त्यांच्या हातात कंदील होती, ते कंदील घेऊन चालले. इथे तुम्हाला नशीब कशाला म्हणते, हार्डवर्क कशाला म्हटलं जाते आणि गुरुची कृपा कशाला म्हटलं जाते, ह्या गोष्टी समजा. ते दोघ जण चालले होते आणि ते गाव त्याचंच होतं समजून घ्या. उदाहरणार्थ त्यांना त्या गावाचे रस्ते रस्ते माहित होते. ते तिथपर्यंत आले, त्याला कोणतरी माणूस दिसला, त्यांनी म्हटलं की अरे तू इथं कोण उभा आहे? भाऊ मी चाललो होतो, खूप दूर जायचं आहे, पण अंधार झाला आणि मला समजून नाही राहिलं नेमकं मी आता जाऊ कुठं. आणि इथं गाव आहे, पण तो म्हणे मग तुम्ही एक काम करा, आमच्यासोबत गावात चाल. पण नाही नाही, मला जाणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे बा, तुझं जाणं महत्वाचं आहे, हे म्हणजे ते काम करतो, आमच्यावरची कंदील घेऊन घे, आम्हाला गावातले सगळे रस्ते माहित आहे, आम्ही आमच्या घरी चालला जातो. हा आहे तर गुरु माणूस, की ज्याला रस्ते माहित आहे आणि तो स्वतःचा नॉलेज, स्वतःचा पैसा, स्वतःचा विजडम दुसऱ्याला अर्पण करून देते, हे घे. कारण की त्या गुरुपाशी पॉवर आहे, तो स्वतःचे कंदील पुन्हा क्रिएट करून टाका. लक्षात आलं? तो गुरु माणूस जो स्वतःच स्वतः निर्माण करू शकते आणि निर्माण केलेली वस्तू दान पण करू शकते. तो गुरु त्या व्यक्तीच्या जीवनात आला, त्यांनी कंदील दिलं. तो कंदील घेतल्यानंतर तो काय म्हणते, भाऊ अरे कंदील मिळाली म्हणे, ह्या कंदिलाच्या प्रकाशात तू जाय, तुला तुझी डेस्टिनी भेटून जाईल. म्हणजे कुठं जायचं आहे? त्याने सांगितलं इथे इथे जायचं. अरे इथून 10 किलोमीटर दूर ह्या या ठिकाणी ही जागा आहे, तिथं तू जाशील, तुला एक तुला एक बोर्ड दिसणार, त्या बोर्ड पासून तू डाव्या हाताने पलट, तिथून तू आणखी 2 किलोमीटर समोर जा, तुला तुझं डेस्टिनेशन भेटून जाईल. हा गुरु माणूस. त्याला पाथ दाखवला, त्याला कंदील दिला आणि आपल्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, हे लोक वापस आले, पाहिजे तर हा माणूस इथंच उभा आहे डबल कंदील घेऊन.
म्हणजे भाऊ तुला कंदील दिली, हे दिलं, तू थांबला कसा काय? तू तर म्हणत होता की खूप अर्जंट काम आहे, मला जाणं आवश्यक आहे. तो म्हणे हो भाऊ अर्जंट आहे. तुम्ही तर मला सांगितलं की इथून समोर 10 किलोमीटर दूरवर हे आहे, तिथून तिकडे 2 किलोमीटर दूरवर माझं डेस्टिनेशन आहे. पण हे कंदील तर मला फक्त एक पाऊल समोरची जागा दाखवून राहिलं होतं. आणि मी विचार केला की यार इथून आपल्याला आपलं डेस्टिनेशनच दिसून नाही राहिलं, तर आपण पोहोचू कसं? हम्म. याला म्हटलं जाते सर नशीब. त्याच्या नशिबातच नव्हतं जाणे. हो हो खरंच. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, नशिबात असं नाही जासाठी म्हणून तो गुरु भेटला. आता नशीबही चांगलं होतं, गुरुही चांगला होता, ह्या पठ्ठ्याला मेहनत करणं अंगाच्या वर गेली. नको नको वाटलं. है ना? पण आता आपण म्हणू का याला मेहनत करणं जीवावर आलं, मग हा व्यक्ती दिवसभर तर पैदल पैदल चालत आला. बरोबर. अंधार झाली म्हणून थांबला ना तो. हो हो. मग यांनी मेहनत केली नाही असं म्हणू का आपण? नाही, यांनी मेहनत पण केली. दिवसभर चालत हो आला ना हो. तसं पैदल. हो हा हो. मेहनत करत नाही असंही नाही म्हणू शकत आपण. हम्म. ऍक्च्युली त्याच्या जीवनात कशाची कमतरता होती? विजडम नव्हतं त्याला. हम्म. त्याला अक्कल नव्हती, डीएनए ऍक्टिव्हेट नव्हता त्याचा. त्याला हे नाही समजून राहिलं होतं की भाऊ एक एक पावलाचा प्रकाश पडून राहिला, तर एक एक पाऊलच तू चाल समोर. बरोबर. एक एक पाऊल चालता चालता तू 10 किलोमीटर पण कव्हर केला असता. तिथे एक बोर्ड हम्म. लागला होता, त्याच कंदिलाच्या प्रकाशात तो बोर्ड पाहता होता. तो बोर्ड दिसल्याबरोबर तिथून 2 किलोमीटर आणखी तू लेफ्ट जायचं होतं, तुला तुझं हो हो डेस्टिनेशन हो. भेटलं असतं. राईट राईट राईट. तर गुरु जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये येते, तर तो तुमच्या जीवनात चमत्कार नाही करत. तो तुमच्या जीवनात फक्त कंदील देते. आणि सर्च लाईट नाही कंदील का? देऊन, हा, हम्म. कंदील देऊन तो तुम्हाला तुमचा पाथ समजून देते. बरोबर बरोबर. ऍज अ स्पिरिच्युअल लेवलवर गुरु त्याच्या एक तर इंट्युशन वर तुम्हाला पाथ सांगा, ऍस्ट्रॉलॉजिकल चार्ट बघून तुमचा पाथ सांगणार, तुमची ऑरा चेक करून तुमचा पाथ सांगा की अरे बाबा तुझे इथे इथं गडबड आहे, तू असं असं काम कर. हे काम हम्म. केलं की तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हटल्याबरोबर समोरचा माणूस सीधा स्टॅम्प पेपर घेऊन येते की भाऊ याच्यावर लिहून दे की माझी लाईफ चेंज होईल का. तो आता कसा लिहून देईल सर मला सांगा. बरोबर. तुमचे पितृ अलाव करते का नाही करत, तुमची बॉडी अलाव करते का नाही करत, तुमचा माइंड अलाव करते का नाही करत, तुमचं नशीब अलाव करते का नाही करत, तुम्ही मेहनत हम्म. करायसाठी तयार आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापाशी. बरोबर. आणि तो एक गुरु कसं तुम्हाला लिहून देईल पेपरवर की हा हे कर आणि तुला भेटून जाईल म्हणून? हम्म. असं नाही होऊ शकत ना. बरोबर. तर हा जो आहे ना, हा जो लाईट आहे, गुरुचं कामच तेवढं असते की तुम्हाला लाईट देणे, तुम्हाला पाथ देणे. तो पाथ मिळाल्यानंतर, तो लाईट मिळाल्यानंतर ते एक एक पाऊल कसं तुम्ही चालायचं, त्याच्यानंतर तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होते. मे बी तुमची ऑरा आता 10 फुटाची ऑरा तुमची 20 फुटाची झाली, 25 फुटाची झाली, तर आता तुम्ही त्या लोकांना अट्रॅक्ट करा जे त्या कॅटेगरीचे आहे. तो माइंडसेट, ती एनर्जी तुमच्याकडे येणं सुरू होईल आता. बरोबर. मग अचानक तुम्हाला माहित पडेल की 2 किलोमीटर 4 किलोमीटर गेल्यानंतर एक माणूस भेटला की हम्म. त्याच्यापाशी सायकल होती हम्म. आणि सायकललाच एक टॉर्च लागला होता. त्याला कंदीलची गरज नाहीये. लिफ्ट हम्म. पण मिळाली, टॉर्च पण मिळाला. आणखी स्पीडनं ते गती करत गेले. त्याच्या डेस्टिनेशनच्या त्या पॉइंटवर पोहोचले. त्या पॉइंटवर पोहोचल्यानंतर माहित पडलं की अरे इथं तर मोठी सोलर लाईट लागले आहे. हम्म. आणि तिथे एक समजा सोलरवर चालणारी, की आपण ऍडव्हान्स मध्ये बोलू आपण, बॅटरीवर चालणारी एक ई बाईक तिथं आहे ठेवलेली. बरोबर. तो त्या ई बाईक ना त्याच्या सिच्युएशन डेस्टिनेशनवर लवकर पोहोचला. पण त्याला पाथ मध्ये जे सपोर्ट मिळणार होता, तो सपोर्ट त्याला तिथं उभा राहून मिळाला काय? नाही नाही नाही. नाही मिळाला. तर याच्यासाठी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस काय करते, तुमची ग्रोथ करत जाते. जशी जशी ग्रोथ होते बरोबर. त्या मोमेंटवर तुमच्यासाठी मदत करणारा कोणतरी रेडी आहे. तो आजच्या क्षणाला इथं नाही येऊ शकत, तुम्हाला त्याच्यापर्यंत बरोबर. पोहोचायला लागेल. आणि तिथं पोहोचण्यासाठी रस्ता फिजिकल वे नाही आहे, तिथं पोहोचण्यासाठी रस्ता आहे एनर्जीचाच प्रकार आहे. आता जो व्यक्तीला ज्या पद्धतीने एनर्जी माहीत झाली, तो व्यक्ती आपल्याला तसं तसं नॉलेज देत जाते. सगळ्यात ठीक आहे ठीक. महत्वाचा विषय काय आहे? किंतु परंतु करणे बंद करणे. हो 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 आणि हो. जे मिळालं, जे त्याचे मिळालं, समाधान. जे मिळालं त्याला धरून चालणे. बरोबर. मग करीत राहता हळूहळू. कारण की किंतु परंतु केल्याबरोबर
तुम्ही तुमचे सगळे प्लॅनेट म्हणजे जे ग्रह आहे, आपले नवग्रहाची सिस्टम आहे, प्लॅनेट, तुमचे गुरु, तुमचे पितृ, तुमचे कुळदेव सगळ्यांना नाराज करून बसता आणि पुण्य कमवायचा तर पाप करून बसता. पाप म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह वे ना तुमच्या बॉडीमध्ये सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट होणं सुरू होऊन जाते. एक तर गुरु करायचाच नव्हता, केला तर त्याला शिव्या द्यायच्या नाही. तो कसाही असो, एक तर सोडू शकता तुम्ही पण शिव्या नाही देऊ शकत. एक तर बरोबर तुम्ही बरोबर. डॉक्टर पाशी जातच नाही आणि डॉक्टर पाशी गेला तर डॉक्टर पैसा लुटते म्हणू शकत नाही हा हा. ना. बाहेर तर लेखाची 10 रुपयाची गोळी मिळते, हा डॉक्टर 100 रुपयात विकतो. गुळणी नाही टाकायची कोणत्या गोष्टीवर, नाही है का? ना. जसं तुम्ही बोलले तुमची ऑरा खराब, तुम्ही एखाद्या बरोबर. ऍस्ट्रोलॉजर पाशी गेले की अरे अरे काय हे लोक पंडे लोक, याचा कामधंदाच हा आहे, लोकांना लुटाचं काम करते, काहीच फायदा होत नाही. इकडे हम्म, बोलले हम्म, तुमची ऑरा खराब, हम्म, काय हे नेटवर्किंग वाले लोक हे असेच आहे, मोठ्या मोठ्या गोष्टी करते, काही होत नाही, ऑरा खराब. हम्म, हम्म, म्हणजे होते कसं ना की इथं तुम्ही वर्ड काढला रे काढला, तिकडे तुम्ही सेल्फ हिप्नोटिझम मध्ये पोहोचले. आणि सेल्फ हम्म, हिप्नोटिझम मध्ये टोटल तुम्ही मस्त एक प्लॅन रेडी करून ठेवलाय, ज्या प्लॅन मध्ये तुमची एनर्जी कशी डाऊन मध्ये जाईल याची पूर्ण सेटिंग करून ठेवलेली आहे तुमच्या माइंडने. बरोबर. आणि फक्त ते माइंड एकच म्हणते की जसंही तुला कोणी रस्ता दाखवला, त्याची पूर्ण बॉडी त्याचं प्रारब्ध कर्म सगळे सगळे त्याला अपोज करणं सुरू करते की नाही 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 नाही, हे तर काम करायचं नाही बहुत, जगात काही कर, मेडिटेशन तर नाही करेंगे बाकी सब करेंगे. हम्म, नाटक तर मी बिलकुलच करणार नाही पण बाकी सगळं करा. बरोबर बरोबर. आणि करायचं आहे तर मला गॅरंटी द्या. कोण डॉक्टर गॅरंटी देऊन राहिला, लाखाचा खर्च होते, ऑपरेशन होते आणि शेवटी तो काय ते देवाच्या भरोश्यावर आम्ही आमचं हम्म, काम पूर्ण केलं. म्हणजे लाखो रुपये जाऊनही जर तो गॅरंटी नाही घेत, तर तुम्ही असं कसं म्हणू शकता आपण की 100-200 रुपये, 10,000, 50,000 घेऊन कोणी जर आपल्याला कन्सल्टन्सी देत आहे, हम्म. त्याने आपल्या जीवनाची गॅरंटी घ्या. नाही नाही बरोबर. कारण की हा जो एवढा मोठा पार्ट आहे ना सर आपल्या लाईफ मधला, हो ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू, पितृ, हो तुमचे हो. प्रारब्ध, तुमचं मॅनिफेस्टेशन, तुमच्या माइंड मध्ये काय चालू आहे, तुमच्या डीएनए मध्ये कोणती इनकोडिंग करून ठेवली आहे तुमच्या पितृनं, तुमच्यावर हम्म, कोणत्या ऑरा कोणत्या लेवलची निगेटिव्ह एनर्जी वर्क करत आहे. माहित पडलं तुम्ही बेस्ट ऑफ बेस्ट आहे पण तुमच्या घरात कोणाची अशी तरी डेथ झाली आहे, कोणीतरी लोक तुमचे कनेक्टेड झाले तुमच्यासोबत आणि तुमची ऑरा खाऊन राहिले, तुम्हाला माहितच नाही तुमची एनर्जी कुठं चालली. हम्म. है ना. तुम्ही कोणते कोणते हिप्नोटिझम स्वतःमध्ये डेव्हलप करून ठेवलेले आहे, सेल्फ हिप्नोटिझम, बरोबर. सेल्फ फेथ, सेल्फ बिलीफ, हे सगळे तोडा लागन. आणि म्हणून इथं गुरु खूप डेंजरस होते, कारण की गुरु पार तोडणं सुरू करते तुम्हाला, तुमचे सगळे स्वप्न तोडून टाकते, तुमचे फेथ तोडून टाकते, तुमची श्रद्धा अंधश्रद्धा सगळ्या तोडून टाकते, ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवापासून दूर करून टाकते. म्हणजे तो जीवनाचा सत्यानाश करून टाकते सगळ्यात पहिले तर. कायच्यासाठी सत्यानाश करते? जंग लागलेला भांडा आहे, फक्त पाण्यात टाकून साफ नाही होत ना, त्याच्यावर ऍसिडी टाका लागते, निरमाई टाका लागते, निंबूही पिळा लागते, दुनियाभराचे त्याच्यावर अत्याचार केले जाते. त्याला दगडानं नाही तर काय ना घासाही जाते, घासणी वापरायला लागते, ताराची वापरायला लागते, शेवट होता होता टॉर्चर सहन करत करत तो चमकते. आणि जेव्हा तो चमकते त्याच्यानंतर फक्त पाणी फेकलं तरी तो साफ होते. बरोबर. हम्म, जर आपल्या लाईफमध्ये आपण असे भांडे आहो खरकटे की जे हम्म, जंगून गेले आहे किंवा पूर्णपणे खराब होऊन गेलेले आहे, त्याला जर साफ करायची तुम्ही गोष्ट कराल, पुण्या हम्म. भांड्यासारखं चकचक स्वच्छ भांड्यासारखं, बरोबर तर मला बरोबर. सांगा तुमच्यावर किती मेहनत करावी लागेल. हम्म, आणि जे लोक ऑलरेडी डायमंड आहे, हम्म, ऑलरेडी डायमंड आहे तर ते पॉलिश होते. पॉलिश जरी हम्म, नसेल ना तरी ते डायमंड होते. त्यांच्या लाईफमध्ये कोणीतरी गुरु आला, त्यांनी त्याला पॉलिश केलं. पॉलिश करत असताना त्याच्यावर होणारे सगळे टॉर्चर त्यांना सहन केले, स्वतःची टॉर्चर मध्ये स्वतःला त्याने डेव्हलप केलं, मानून घेतलं की हाँ ये मेरा जर्नी है, ये मेरी प्रोसेस है, इसको मुझे एक्सेप्ट करना ही है, कितना भी टॉर्चर है मुझको सहन करना ही है, कितना भी फेल्योर है मुझको सहना ही है. मग तो पॉलिश डायमंड आहे ना जगात चमकते. त्या डायमंडला पाहून आपल्या ती डायमंड बनायची इच्छा निर्माण होते, पण टॉर्चर सहन करायचं आहे नाही. मे बी त्याचा डायमंड खूप चांगला असेल, त्याला कमी पॉलिश मध्ये तो चमकून गेला. आपला डायमंड रफ असेल तर कोण याला कॅटेगराईज करण की आपला डायमंड कोण्या लेवलचा आहे. याला कॅटेगराईज एकच करू शकते का कंटिन्युअस स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. कंटिन्यू तुम्ही तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कंटिन्युअस केली पाहिजे. आणि आपल्या लाईफमध्ये आज असलेले प्रॉब्लेम आपलेच आहे असं नाही आहे, हे आपल्या डीएनए, आपल्या पितृनं दिलेला आशीर्वाद आहे आपल्याला.
की हे हं, हं, तुमच्या लाईफमध्ये होणार आहे आणि आपल्या प्रारब्ध मधून आपण आणलेले कर्म हेच पण तुला भोगायचं आहे. हं, हं, पितृ तेच म्हणताय का हे प्रॉब्लेम तुझ्या लाईफमध्ये राहणार आहे, कारण की त्यांनी हं, तो पाथ सेट करून ठेवला. हं, हं, आपली आपली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, कोणी व्यक्तीची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस तुम्हाला काय देऊ शकते, हं, हं. त्याच्यावर आपण एक थोडंसं बोलू की नेमकं काय देऊ ठीक आहे. शकते कोणी व्यक्तीची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. हा एक व्यक्ती आहे हं, ज्याला ह्या दिशेने जात आहे. बरोबर. डेस्टिनेशन खूप सारे आहे, 1, 2, 3, 4, 5. हं, हं, हा इथे आल्यानंतर आहे ना, हा भ्रमात पडते की मी इकडे जाऊ, इकडे जाऊ, इकडे हं, जाऊ, हं, इकडे जाऊ की इकडे जाऊ, कुठं जाऊ मी. हं, 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 हा प्रॉब्लेम मध्ये आला. हं, हं, जो व्यक्ती आहे ना तो प्रॉब्लेम मध्ये आला. आता यांनी इथे समजून घे, इथे गोटे, हं, हं, इथे काटे, इथे फूल, हा? हं, हं. इथे म्हणजे एकदम आपण काय म्हणतो आल्हाददायक, म्हणजे फुलापेक्षा पण बेस्ट सिच्युएशन ह्या रोडवर आहे. ठीक आहे. इकडे वर्स्ट म्हणू आपण, म्हणजे सगळ्यात हा जितका सुखद आहे ना, हा तितका दुःखद आहे. ठीक आहे. आता हा व्यक्ती जेव्हा इथे आला ना, ह्या व्यक्तीने कोणत्या पाथवर चालायचं हे कोण डिसाईड करून देईल? याचं प्रारब्ध, याचं नशीब. जे याच्या नशिबात लिहिलं असेल ना, ह्या पोझिशन येऊन आपोआप त्याची बुद्धी तशी चालन की यार मला ह्या रोडनं जायचं आहे, मला ह्या रोडनं जायचं आहे, इकडून जायचं आहे, मला ह्या रोडनी जायचं आहे, मला ह्या रोडनी जायचं आहे, ह्या रोडनी जायचं आहे. ज्याही रोडनं तो जाण्याचा डिसिजन घेईल, त्याच्या लाईफमध्ये असलेले काटे, गोटे, फुलं, बेस्ट ऑफ बेस्ट सिच्युएशन आणि बेस्ट ऑफ वर्स्ट सिच्युएशन, ह्या सगळ्या त्याच्या लाईफमध्ये ऑटोमॅटिकली ह्या व्यक्तीला भेटून जाईल. कारण की ह्या पाथ मध्ये हे सगळं सेट करून ठेवलेलं आहे. मग आपण म्हणू आपलं जीवन बदलू शकत नाही काय? 100% बदलू शकतो. किंवा ह्या पोझिशनवर पोहोचल्याबरोबर जर तुम्हाला कोणी गुरु भेटला, जो तुम्हाला समजू शकते, हं, तुमच्या हं, लाईफ पॅटर्नला समजू शकते, हं, तो हं, गुरु तुम्हाला रस्ता दाखवून की तुम्हाला नेमकं ह्या रस्त्याने जायचं, ह्या रस्त्याने जायचं, ह्या रस्त्याने जायचं की ह्या रस्त्याने जायचं. हं, त्या गुरुवर जर विश्वास ठेवला तर तुमची लाईफ निघून गेली, पार झाली, काही टेन्शन नाही. कमीत कमी टेन्शन मध्ये तुम्ही निघून जाल, कारण की तुमचा पूर्ण ट्रस्ट याच्यावर आहे. हा तुमचा ड्रायव्हर आहे. आता बरोबर, बरोबर. हा ड्रायव्हर आहे, तर हा तुम्हाला जिकडे घेऊन जाईल ना तिकडे निघून जा. राईट. ठीक आहे, ठीक आहे. नाही तर मग हे झालं तुमचं 12% उतरण्याचा भाग, हे तुमचं फिक्स आहे. आता आहे बरोबर. 88%. 88% ही तुमची मेहनत आहे. हं, हे हं, तुमचं हं, मॅनिफेस्टेशन आहे, तुमचं जे काही आहे आपण सगळं म्हणू, अफर्मेशन, हं, व्हिज्युअलायझेशन, सगळं 88%. आता जेव्हा आपण इथे जातो, प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुम्हाला यू टर्न नसते. तुम्हाला लाईफ प्रत्येक वेळेस नोटीस कर जाते की अरे गलत रस्ते पे चल रहे, वापस आ जाओ. गलत रस्ते, आपलं मन, अंतर्मन म्हणते की हा रस्ता चुकीचा आहे. तिथून जर तुम्ही रिटर्न आले तर पुन्हा तुम्ही ह्या पोझिशनवर वापस याल. इथे तुम्हाला गुरु भेटन आणि पुन्हा तो तुम्हाला चांगला रस्ता दाखवा. हं, हं, हं. दुसरं, गुरुनी जर तुम्हाला काट्या गोट्या चालासाठी सांगितलं आहे, तर मे बी गुरु ते पाहत आहे जे तुम्ही नाही पाहू शकत. बरोबर, बरोबर. गुरु काय पाहून राहिला माहिती आहे का? गुरु बघत आहे की इथे जिथे फुलं आहे ना, या फुलाच्या समोर काटे आहे, आणि इथे जे काटे आहे या काट्याच्या समोर फुलं आहे. बरोबर. तर हा तो वे आहे सर, जिथे आपण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस यूज करतो हं, त्या हं. काट्यातून फुलाकडे जाण्यासाठी. आणि याचं जे बेनिफिट आहे हे कोणाला मिळते माहित आहे? आता तुम्ही हा रस्ता निवडला, गुरुनी तुम्हाला ह्या पाथवर पाठवून दिलाय, ज्या पाथवर हं, काटे आहे, आणि तुम्ही म्हणत आहे की मला काटे का बरं दिले, गुरु समजत नाही काय? आणि की हं, हं. गुरुला माहिती आहे का इथून पुढं समोर फुलं आहे. याचे जर आपण 3 पार्ट केले, हे आहे तुम्ही, हे आहे तुमचे नेक्स्ट जनरेशन, आणि हे आहे, याला आपण करंट जनरेशन म्हणू.
ठीक आहे. आणि हे आहे नेक्स्ट जनरेशन, हे तुमची करंट. म्हणजे हे तुम्ही आहे, हे तुमची मुलं आहे, आणि हे त्यांची मुलं आहे. मे बी तुम्ही काट्याच्या रस्त्यावर चालत आहे, पण गुरुची अशी कृपा होईल की तुमच्या येणाऱ्या पिढीला फुलाच्या रस्त्यावर चालायला भेटल. आलं लक्षात सर? राईट राईट राईट. ठीक आहे. ठीक आहे. ह्या पोझिशन मध्ये तुमच्यापाशी गुरु नाही आहे, उदाहरणार्थ तुमच्याशी गुरु नाही आहे, आणि रस्ता हाच आहे. हम्म. रस्ता तुमच्याकडे हाच आहे, काट्याचा. बरोबर. पण गुरु नाही आहे तुमच्या समोर. ठीक आहे. आणि गुरु आहे किंवा गुरु नाही आहे, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, हा मी आहे, माझ्या मागे चालणारे ही माझी फॅमिली आहे, आणि त्यांच्या मागे चालणारा हा माझा वंश आहे. मी काट्यावर चालत आहे, तर माझ्या हातात असं काय दिलं आहे की मी माझ्या वंशजाचं डेस्टिनी चेंज करू शकतो. स्वतःची नाही, स्वतःच्या परिवाराची नाही, पण माझ्या येणाऱ्या पिढीची मी माझी डेस्टिनेशन चेंज करून टाका. तुमच्यापाशी त्यांनी मेहनत करायचा ऑप्शन ठेवला, तर मेहनत कशी करायची आहे, विथ विजडम. विजडम मुळे जेव्हा मेहनत करतो ना आपण, तर आपण काय करताय, आपल्या पायात जेव्हा गुरु येते, गुरु तुम्हाला एक रस्ता दाखवून देईल की बेटा काट्यावर चालत आहे ना, तू बूट हम्म. घाल. तो तुम्हाला बूट घालणं शिकवून देते, आणि तुम्ही इझी वे ना रस्ता पार करून टाकता, आणि समोर तुम्हाला राईट. फुलं मिळते. याचा याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणावर होते माहिती आहे सर? याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होते जे नोकरीवाले लोक आहेत. एक नोकरी करणारा माणूस इथून सुरुवात करते, आणि त्याचा एंड जो आहे तो खूप सुखद होते. बरोबर बरोबर. पण ह्याच लेवलवर जिथे ह्या व्यक्तीचा एंड होते ना, इथून त्याचा नेक्स्ट जनरेशन जे आहे त्यांचं स्टार्टअप होते. बरोबर बरोबर. हे जे सुख याला मिळालं ना, हे सुख यांच्या नशिबी नाही राहत. याला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते. बरोबर बरोबर. पण जे व्यावसायिक लोक आहे, ह्याच ठिकाणी आपण व्यवसाय घेऊन जाऊ. जे व्यावसायिक लोक आहे ना सर, हम्म. ते स्ट्रगलफुल लाईफ जगत जाते. मे बी त्यांचा हम्म. एंड सुखद होईल किंवा नाही होईल, पण येणारी जनरेशन आहे ना, इथून सुरुवात करते. बरोबर यानं बरोबर. शून्यातून 50 वर आणून टाकलं, नेक्स्ट जनरेशन 50 पासून सुरुवात करते, ते 75 वर देते, त्याची येणारी हम्म. नेक्स्ट पिढी त्याला 100 करून टाकते. बरोबर. तर आपल्याकडे जेव्हा मेहनत दिली आहे, गुरुनं तर बुटं घालणं शिकवले. हो हो जर हो. तुम्ही त्याला म्हणाल की गुरुदेव मला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसद्वारे असं काहीतरी अचीव करून दाखवायचं आहे की जे कोणच नाही केलं, तर गुरु तुमच्या हातात नाही, तर काय देईल, खराटा. बरोबर बरोबर. म्हणून बेटा आता तू रस्त्यावरून चालत जाय, आणि चालत जाता जाता ते जे हम्म. काटे पडले आहे ना त्याला साफ करत जाय. बरोबर बरोबर. हे जे नेक्स्ट जनरेशन आहे ना, यांच्या पायात काटे रुतणार नाही. राईट. हा व्यक्ती म्हणत आहे की गुरु असं काहीतरी नॉलेज द्या, असं काहीतरी विजडम द्या हम्म. की माझा येणारा वंश सुखी झाला पाहिजे. बरोबर. गुरु म्हणते बेटा आता तुझी प्रोग्रेस स्टॉप करून टाकतो मी. हम्म. याच्यासाठी तर अत्याचार झाला हा, पण येणाऱ्या पिढीसाठी सुखद झाला का, कारण की याचे सगळे इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा खतम करून टाकल्या, आणि त्याला कोण्या रस्त्यावर भिडवलं, रोड मेकिंग. बरोबर बरोबर. याच्या अगोदरचा कोणता पाथ होता, रोड काटे. क्लिनिंग. याच्या अगोदरचा पार्ट कोणता होता, रोड म्हणू आपण प्रोटेक्शन. हम्म. सगळ्यात अगोदर गुरुची कृपा झाली, त्याला सुरक्षा प्रदान करून दिली, हम्म. बूट घालणं शिकवून दिलं. त्याच्यानंतर गुरु किंवा विजडम त्याच्या लाईफ मध्ये आलं, त्यांनी त्याला सफाई करणं शिकवलं. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी कृपा झाली, त्याला निर्माण करणं शिकवलं. राईट. तुम्ही ह्या तिघापैकी कोण्या लेवलवर आहे
याच्यावर डिसाईड होईल का तुम्ही किंवा तुमची नेक्स्ट पिढी किती प्रोग्रेस मध्ये राहील. तुम्ही हम्म, प्रोटेक्शन हम्म, मध्ये आहे तर तुम्ही जॉब करा. तुम्ही 10 to 5 मध्ये खुश राहा. हम्म, हम्म, तुम्ही रिस्क घेऊ नका. बढिया लाईफ चालेल तुमची. साफसफाई मध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकते तुम्ही जॉब करताय पण तुम्ही एक्स्ट्रा बिझनेस करताय. हम्म, हम्म, तुम्ही रिस्क घेणं शिकले किंवा रिस्क घेणं अजूनही नाही शिकले, पण तुम्ही एक्स्ट्रा बिझनेसच्या मागे लागले. हम्म, हम्म, जेव्हा तुम्ही निर्माण करताय ना, तुम्ही फुल ऑफ रिस्क मध्ये आहे. इथे तुम्ही तुमचा परिवार सोडता, स्वतःचं सेल्फ, स्वतःचं सगळं जीवन अर्पण करून टाकता कोणासाठी, ते येणाऱ्या पिढीसाठी पाथ क्रिएट करणे, हा तुमचा उद्देश right. असते. तर वेल्थ बरोबर. असं नाहीये सर की वेल्थ ऑटोमॅटिकली आपण मंत्र म्हटला, आपण काहीतरी प्रॅक्टिस केली आणि येऊन जाईल. हम्म, हम्म. ते तुम्हाला तुमच्या पिढोन पिढीसाठी जर चालवायची असेल तर तुम्हाला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. है ना. आणि जर तुम्हाला असं वाटते की मला थ्रू स्पिरिच्युअल प्रॅक्टिस हम्म, समोर जायचं आहे, तर आपण एक मगाशीच बघितलं की आपल्या लाईफमध्ये थ्रू स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जेव्हा आपण जातो, आपली ऑरा 10% आहे. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मध्ये तेवढा दम आहे की ते तुम्हाला 70 to 100 पर्यंत पोहोचवून देते, 10 वरून. किती वेळ लागन, कसा लागन, तुमचे प्रारब्ध, तुमचे संचित, तुमच्या मेहनतवर, तुमच्या डेडिकेशनवर डिपेंड करते. आणि तुम्ही त्याला प्रॉपरली स्टेप बाय स्टेप घेऊन चाला. जसं तुम्हाला गाईडलाईन भेटून राहिली त्यांचं ऐका. पूर्णपणे श्रद्धा त्यांच्यावर निर्माण करा. त्यांच्या वर्ड टू वर्ड फॉलो करा. क्लिनिंग साठी भीती नाही आहे. साफसफाई होईल, दचडापट होईल, तरी चालाचं. तुम्ही पाहाल की तुमच्या लाईफमध्ये अशा अशा सिच्युएशन क्रिएट होऊन राहिल्या की 10,000चा जॉब मिळाला, गुरु आला, 10,000चा जॉब गेला. 12चा मिळाला तोही गेला, 15चा मिळाला तोही गेला, 20चा मिळाला तोही गेला, 25चा मिळाला तोही जॉब गेला. तो लढून राहिला का, अरे बाबा मला गुरुदेव तुम्ही का मला स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सांगितली, माझा एकही जॉब टिकून नाही राहिला. तो म्हणून भाऊ तुमचा कोणता जॉब गेला, म्हणून 25चा. भाऊ आला होता तेव्हा तर 10,000चा होता. त्याला हे लक्षातच नाही येणार का कधी 10 वरून 25 वर नेऊन टाकलं, कधी 25 वरून 50 वर नेऊन टाकलं, पण एकही जॉब टिकून नाही राहिला. हे आणखी मोठं, आणखी मोठं, आणखी मोठं, एवढी क्लिनिंग होते, एवढी सफाई होते की जुनं तुमच्याशी टिकत नाही आणि नवं येत राहते, येत राहते, येत राहते. आणि ज्या मोमेंटवर तुम्ही थांबले ते मोमेंट तुमचा स्टक झाला तिथून, आणि तुमची तिथून पुढे पिढी तुमची त्याचा उपभोग घेत राहील. सेरेना विलियम्सवर बढिया पिक्चर निघाला होता, तो तुम्ही पहा. विलियम्स रिचर्ड का काहीतरी असा नाव आहे त्या पिक्चरचं, रिचर्ड टी विलियम्स म्हणून. एक्झॅक्टली विलियम्स सिस्टर्सचं डेव्हलपमेंट त्याच्या वडिलांनी कशी केली हा, त्याच्यामध्ये लिहिलं आहे, दाखवलं आहे. खतरनाक आहे, एकदम जबरदस्त. हे जे मी वाक्य बोलून राहिलो ना, हे वाक्य त्याच्यामध्ये ऍक्च्युली दाखवले आहे. बरोबर, तर बरोबर. कसं त्यांची प्रोग्रेस 10 वरून 15, 15 वरून 20, 25, 30, 50, 100 पर्यंत, 80 पर्यंत म्हणजे पोहोचतच चालली. पण तरी वडील म्हणते का घेणे का नाही, 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 नाही. बिलियन्स अँड बिलियन्स डॉलर त्याला ऑफर देऊन राहिले, तर वडील म्हणते नाही, खुश नाही होणे का, ये अपॉर्च्युनिटी नहीं लेंगे, ये अपॉर्च्युनिटी नहीं लेंगे. सगळं सगळे लोक पागल होऊन जाते की हा माणूस कोण आहे, याला बिलियन्स डॉलर मिळून राहिले. तो म्हणते नाही, नाही जमेगा. बिलियन्स काय, मिलियन्स काय, ट्रिलियन्स वर पोहोचून गेले. आज त्यांचं जगात सर्वश्रेष्ठता आहेच आहे, पैशाची तेवढ्याच लेवलवर. का, कारण की त्याच्या वडिलांनी तोडत गेले, तोडत गेले, तोडत गेले. कधी ते बिलियन्स अँड बिलियन्स अँड मिलियन्स वर पोहोचून गेले त्यांनाही माहिती नाही पडलं की यार एवढी आपली लेवल वाढवून टाकली. का, कारण गुरुच्या पाशी विजडम होतं. त्याला माहित होतं काही माझी पोरगी जर ह्या प्राइज मनीवर थांबली तर 100% नेक्स्ट अचिव्हमेंट इथं संपलं. म्हणून कधी कधी गुरु तुमच्या लाईफ मध्ये येते तर तुम्हाला असं वाटतं की खूप सारं लाईफ मध्ये खूप बढिया बढिया होईल, पण नाही, असं नाही होत. मे बी खूप बेकारहून बेकार होणं सुरू होते. का, कारण की बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न तो गुरु करते, राईट, राईट, बरोबर. है ना. पण आपल्यापाशी ते विजडम नसते. ते विजडम हम्म. नसल्यामुळे आपल्याला असं वाटते की यार आपली लाईफ अगोदरच्या पेक्षा आणखी खराब होऊन राहिली, है ना. जर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसवर चालायचं ना, तर ह्या करेजनं चालायचं, तर शंभर हो. टक्के माणसाची ग्रोथ होते. नाही तर मग छोटे 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 उपाय करा आणि लाईफला हम्म. सेट करत करत चालत जा. ठीक आहे, ठीक आहे, सर. हं? तर हा आहे पूर्णचा पूर्ण एक आपल्या जीवनाचा बापरे.
की मॅपच टाकतो याच्यातून आता तू हा इमेज आता काढली. याच्यातून तुम्ही डिसाईड करणे की तुम्ही कसं कसं चालता, ऑरा करा, कुंडली काढा, एक एक गोष्ट तुम्ही आपल्या लाईफ मध्ये घेत चाला, येस सर. तर तुम्हाला बेस्ट आन्सर मिळणार. है ना? आता आपल्या याच्यात 2-3 जण ओपन आहे. सगळेजण थोडं थोडं बोला, आपण सेशन क्लोज करू. नाही तर मी तर आहे, मी तर त्या दिवशी तर 12:30 वाजेपर्यंत, 12:15 वाजेपर्यंत क्लास घेतला. आता मोरे सरचं प्रश्न संपले असेल तर लेफ्ट होऊ शकते, पण बाकीचे बोला आता. कारण की हा मी शनिवार याच्यासाठी ठेवलाय, क्वेश्चन आन्सर उद्या पण होईल, उद्या पण मनावर घेऊ. आज मला खूप काही सांगायचं होतं, सेवन चक्र वगैरे बाकीचं, ते उद्या आपण कव्हर करू. कारण की सोमवारपासून आपलं पुन्हा सेवन चक्र मेडिटेशन राहील. त्याचं मी इम्पॉर्टन्स उद्या समजून सांगा की सेवन चक्र मेडिटेशन मध्ये आपले चक्र, कोणते कोणते देवता, कोणते कोणते ग्रह, कसं कसं आपलं सगळं सिस्टम ऍक्टिव्हेट होत जाते. आणि मोरे सरचा आज जो प्रश्न होता की वेल्थ अट्रॅक्ट करायची आहे किंवा वेल्थ कडे जायचं आहे, ते सुद्धा उद्या सांगेन मी, की कोणत्या चक्रावर बसून कोणत्या पोझिशनवर तुम्ही मॅनिफेस्टेशन करत आहे आणि ते का डेव्हलप होत नाही, का ते का कोणाच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट होत नाही. स्वप्न मोठे असून सुद्धा आपण का अचीव करू शकत नाही, का विनोद सर सारखे व्यक्ती कोणत्या चक्रावर सेट होऊन व्हिज्युअलायझेशन करताय, मॅनिफेस्टेशन करताय, आणि आपण कोण्या चक्रावर बसून व्हिज्युअलायझेशन आणि मॅनिफेस्टेशन करताय, हे डिफरन्स जोपर्यंत आपल्याला समजणार नाही, का एक हायर व्यक्ती, अचीव करणारा व्यक्ती, सक्सेसफुल व्यक्ती कोण्या पोझिशनवर उभा आहे आणि आपण कोण्या पोझिशनवर आहोत, कोण्या पोझिशनवर उभं राहून आपण मागत आहोत, आपला आवाज त्या भगवंताच्या कानात पोहोचून राहिला की नाही पोहोचून राहिला, ही गोष्ट जोपर्यंत क्लिअर होणार नाही, लाईफ टाईम अफर्मेशन करण्यात चाललं जाईल, मॅनिफेस्टेशन मध्ये कवडीचाही फायदा होणार नाही. समजून घ्या, महिना 2 महिने 6 महिने इन्व्हेस्ट करा, राईट पोझिशनवर येऊन उभे राहा, तिथून कॉल करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल, ठीक आहे सर, रिझल्ट पण थँक्यू. भेटून जाईल. है ना? तर हे आपण उद्या पाहून घेऊ. ठीक आहे. कोण आहे आता? दिनेश सर. अरे स्वराज. ठीक आहे, दिनेश सर. हा सर. हा सर बोला, काय म्हणता? खूप दिवस झाले. हा सर, आले का तुम्ही? हा, नागपूरला आले का म्हटलं? नाही नाही नाही, इकडेच आहे, हो का? इकडेच आहे. लाईन नाही आहे म्हणून कॅमेरा बंद आहे, आवाजावरच काम चालवून राहिलो. हम्म. कसं सुरू आहे? ठीक आहे सगळं? ठीक आहे, आता काय समय कटरा आहे असं म्हणू आपण. काहीतरी हा. नेचरला माझ्यासाठी काहीतरी चेंज करायचं असं म्हणून वातावरण बदललं, पण बढिया आहे. म्हणजे जे आजपर्यंत भेटलं नाही ते भेटून राहिलं. हो. बिलकुल नॅचरल. गडचिरोली एरिया, गोंदिया एरिया, नॅचरल झाडं. हा. आज तर पोतभर आम्ही जमा केले आम्ही. हो का? सर्वे चालू आहे. वारा उद्यान आलं, एका ठिकाणी थांबलो, हा हा. भडाभड भडाभड आंबे पडले. घे वा. उचलून मग. 3-4 बॅगा होत्या, पुऱ्या बॅगाच्या बॅगा भरू 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 भरू. आता तेच आहे सर, सगळे चाललं, कुठं चिंचा तोडून राहिला, कुठं आंबे तोडणं चालू आहे, कुठं लिंबू, कुठं काही. तिकडे आता हे टेंबर निघाले असतील सर, टेंबर अजून निघायचे. निघायचे आहेत. हा तुम्ही येणार होते वाटतं ना उद्या परवा? हा हा, चालू आहे. उद्या जमलं तर येईन निघून, नाही तर हा. 5 तारखेला येईन. ठीक आहे. हा, बाकी काय म्हणता? बाकी ठीक आहे सर, व्यवस्थित चालू काही आहे सगळं. प्रश्न? प्रश्न नाही. प्रश्न नाहीये. प्रश्न नाही तर जीवनामध्ये. एक अच्छा. प्रश्न आला तर दुसरा तयार होते. हा, बरोबर आहे. प्रश्नाकडे लक्ष नाही द्यायचं. हा, बरोबर. बरं, प्रश्न सोडायचा होते तिकडे. काही नॉलेज, काही नवीन गोष्ट ऐकायची आहे, समजायची आहे. ते सेवन चक्र आहे ना, ते मी हा हा आतापर्यंत अटेंड नाही केलंय ते. हा हा हा, ते एकदा कसं ते कॉन्सेप्ट लक्षात आलं आपलं, बरोबर आहे. तर मग आणि ऍक्च्युली असं त्याबद्दल. सर, आपण जे साधना चालू होती आपली, हा हा ते हा. आपलं सगळं सिस्टम चालू होतं ऑरा स्कॅनिंग वर. ऑरा हम्म. स्कॅनिंग, आणि जे माझ्या माइंडला समजत होतं त्यावेळेस आपण जे रेडी केलं होतं स्ट्रक्चर पुरं, हा. त्याच्यातलं नवग्रहवालं जे सिस्टम आहे, जे आपली रेडी केलेलं आहे, ज्याचं आपण पोझिशन सांगितलं या बॉडीमध्ये, त्याचं उद्या बढिया हम्म. एक्सप्लेनेशन देईन.
की बेस्ट ऑफ बेस्ट पोझिशन जे असते म्हणजे नवग्रह साधना गुरुजी होते त्यावेळेस एवढी बेस्ट रिझल्ट का दिली त्याचा मला आज हा. एक आन्सर सापडून राहिला. ठीक आहे त्यावेळेस ते शक्तिपात करत होते एनर्जी देत होते तो विषय अलग आहे. पण हम्म. एक बेस्ट रिझल्ट सांगतो म्हणजे एक मी जे स्टडी केली त्या हा. स्टडीनुसार असं आहे ऍस्ट्रॉलॉजिकल स्टडीनुसार की जिथे आपण जे ग्रह म्हणत आहोत ना बुध हम्म. ग्रह जर सोडला तर कोणताच ग्रह बॉडीमध्ये त्या ठिकाणी आहे नाही. है ना अच्छा. जिथे आपण सूर्य म्हणतो तिथे दुसराच ग्रह आहे तिथं मंगळ आहे जिथं आपण मंगळ म्हणतो हम्म. तिथं शनी आहे. मग हम्म. त्याच्यानंतर हे स्टडी आता इथे यावं ना मी माझा अभ्यास सुरूच आहे अजूनही. अच्छा. अच्छा. आणि आता आणखी ऍडव्हान्स होऊन राहिला की हम्म. एक्झॅक्टली साधनाही द्यायची आहे तर कोणाला कोणती साधना द्यायची म्हणजे असं काय करायचं की जेणेकरून त्याचा टाइम आणखी वाचला पाहिजे आणि हा. छोटसच करण आणि रिझल्ट चांगले येईल. हम्म. ना खूप लोकांचं असं आहे की साधनाच नाही करू शकत तर त्यांच्यासाठी बेस्ट उपाय असा आहे का डोनेशन. हम्म. डोनेशन म्हणजे तन मन आणि धन तुम्हाला काही ना काहीतरी अर्पण करावं लागेल काही पाहिजे आहे तर. अच्छा. एक तर तन अर्पण करा म्हणजे हम्म. तेवढी एनर्जी अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे समजून घ्या की 120 ग्राम आपण साध्या भाषेत बोलू 120 ग्राम जर आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येणे आहे हा. आणि 10 ग्रॅम आपल्याला मंथ एका एका महिन्यात 10 10 ग्रॅमचं आपल्याला दुःख भेटणार आहे. हम्म. तर याच्यात असं होऊ शकते ते प्रॉब्लेम जे आहे तुम्हाला बायपास करायचे आहे तुम्ही सगळे सगळे 120 ग्रॅम एका महिन्यावर टाकू शकता 50-50 करू शकता. आपल्या हा. संकल्पाने ह्या गोष्टी होऊ शकते. पण हम्म. बेसिकली त्याने सांगितलं की ईएमआय टाकून ठेवले आहे की 10 ग्राम तुम्हाला प्रत्येक महिन्यात तेवढं दुःख भोगा लागेल. हम्म. असं करता करता 120 ग्रॅम तुमचे पूर्ण होईल. आता हा. तो व्यक्ती आला लाईफ एखाद्या गुरुपाशी तो म्हणतो की हम्म. हो एवढे एवढे प्रॉब्लेम आहे असं आहे तसं आहे गुरुने त्याचा चेक केलं त्याला सांगितलं की भाऊ 120 ग्रॅम दुःख तुझे लिहिले आहे तुला हे भोगाच हम्म. लागेल. हा. प्रॉब्लेम हा येते की मग मी काय हे 10 10 ग्रॅम करत करत पूर्णचे पूर्ण माझे 12 चे 12 महिने बर्बाद करून टाकू काय ह्याच टेन्शन हम्म. मध्ये जगू काय गुरु नाही असं नाही आहे याचा उपाय आहे. वन शॉट मध्ये खतम करता येते. हा. वन शॉट मध्ये काय करता येते 120 ग्रॅम पुरं ते पुरं दुःख ह्याच महिन्यात खतम करून टाक. हम्म. उपाय उपाय तो म्हणते पैसा खर्च करायला लागेल. हा. म्हणजे सगळ्यात एंड रिझल्ट जो आहे ना आपल्या सगळ्या कर्माचा एंड रिझल्ट पैसा आहे धन आहे. हम्म. जर धनच एंड रिझल्ट आहे तर त्या एंड रिझल्टला यूज करा आणि तुमचं हम्म. कर्म संपवून टाका. बरोबर. तर पैसे द्या म्हणून ते लोक काय म्हटलं जाते मोठ्या मोठ्या पूजा करा डोनेशन करा का हम्म. कारण की त्याच्यात लाख लाख रुपये 2 लाख रुपये असे जे पैसे जाते खिशातून हा. माहित पडते त्याच्यानंतर तर समोरचा काही करोडोचा त्याचा प्रॉब्लेम ते लाख रुपयात खतम झाला. हम्म. म्हणजे तेवढीच बिमारी करोडवर गेली असती. हम्म. तर पैसे देऊन खतम करा तो म्हणते नाही मी एवढा पैसा नाही देऊ शकत तर ठीक आहे असं उदाहरणार्थ घेऊ आपण की एक बिमार माणूस आहे त्याचं हेल्थ चांगली होऊ शकते महामृत्युंजयचा 1.25 लाख जप केल्यामुळे. हा. आता 1.25 लाख जप करायचे पंडितजी समजून घ्या की एवढे एवढे दिवस लागणार आहे 11 दिवस लागणार आहे आणि प्रत्येकी आम्ही 1,000 रुपये दिवस घेणार आहोत म्हणजे 10,000 रुपये हा. एका व्यक्तीचे झाले म्हणजे 1.25 लाख जप करायसाठी लाख रुपये खर्च आहे. बरोबर. म्हणजे लाख रुपये द्या 1.25 लाखाचा जप पूर्ण होऊन जाते विथ हम्म. विधी विधान बिलकुल पॉईंट टू पॉईंट. हा. तुम्ही म्हणा की नाही भाऊ माझ्यापाशी एवढी ताकद नाही आहे पैसा नाही तो काय म्हणा ठीक आहे तू जप कर स्वतः हा. मन लाव. हम्म. एक काम कर तुला आमच्या पंडित मधले एक काम कर 5 लोक आम्ही कमी करून टाकतो 5 लोकांचा हा. जप तू कर उरलेला 5चा जप म्हणजे 50,000 जप तू कर 50,000 आम्ही करतो म्हणजे मन लावलं हम्म. त्यानं त्याच्यात हा. पूर्णपणे डेडिकेशन पण ते भाऊ मी हम्म. एवढी ताकद नाहीये मी हे नाही करू शकत तर म्हणजे एक काम कर तू आपलं तन लाव आता. हा. तन लाव म्हणजे तू जाय आता शिव मंदिरात जाय सेवा कर झाडू मार पोछा मार हम्म. लोकांची तिथे जाऊन भक्ती कर भजन कर हा. शिव अभिषेक कर म्हणजे त्याच्या मागे क्रियाकर्म दुनिया भराचे लावून दिले का तो फिजिकली त्याला एफर्ट तिथं दिले पाहिजे. हा. तो फिजिकली देत आहे ठीक होत आहे. कॅन्सरचा पेशंट आहे भाऊ 10-5 लाख रुपये टाक आणि कॅन्सरचे ट्रीटमेंट कर पण ते नाही करू शकत मग मनावर कंट्रोल कर साखर खाऊ नको हम्म. कारल्याचा रस पे गव्हाचा रस पे हे ते कर मनावर कंट्रोल कर आणि मन मारत 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 तो कॅन्सर मारून टाक. म्हणजे मी हा. मनही नाही मारू शकत मन नाही म्हणू तन मार उपाशी राह हम्म. व्यायाम कर हम्म. जिम मध्ये जाय रनिंग कर स्विमिंग कर जेवढा घाम गाळशील जेवढा उपाशी राहशील तुझं ठीक होऊन जाईल. म्हणजे एक तर तनाची बली द्या लागल नाही तर मनाची हम्म. बली द्या लागल नाही तर धनाची तरी बली द्या लागल. हा. तिघापैकी एका वस्तूची जसं आपण बली म्हणजे त्याचं
रिस्पेक्टिव्ह 120 ग्रॅमच्या हम्म. रिस्पेक्टिव्ह जेवढी एनर्जी पाहिजे होती तेवढी देऊन दिली, हम्म. आपलं मॅटर क्लोज झालं. बरोबर. खूप वेळा हे जे डोनेशन वगैरे आपण देतो याच्यात कोणते कोणते कोर्ट केस आहे, रस्त्याने गाडी लागून गेली, पोलीसवाल्यानं पकडून घेतलं, मॅटर काही कारण नसताना कोर्ट केस होऊन गेली, काही ना काही म्हणजे छोटे मोठे छटाक बऱ्याची गोष्ट होती, दवाखान्यात गेलं माहित पडलं खूप मोठी होऊन गेली, त्याच्यानंतर दुसऱ्या हम्म. दवाखान्यात गेलं तर झालं एवढा तर प्रॉब्लेमच नव्हता, एका गोळीत सॉल्व्ह झाला असता. हो. पण नेमकं ते गोष्ट एवढ्या वाढत काऊन चालल्या का, कारण की तो 120 ग्रॅम कर्म होते, ते हम्म. आपल्याला पूर्ण करायचे होते. तर याला बरोबर. सॉल्व्ह करायची पद्धत जी आहे ते आणखी आणखी स्टडी करत चाललो, त्याच्यात मला समजून राहिलं की हम्म. पॉइंट टू पॉइंट सोल्युशन देणे आहे. हम्म. पॉइंट टू पॉइंट सोल्युशन कसं काढायचं त्याचे आन्सर आले. तर त्याच्यामध्ये बरोबर. हे लक्षात आलं, समजून घ्या की उदाहरणार्थ जिथं आपण आपल्या साधनेमध्ये नाभी चक्रावर पोटावर आपण सूर्यग्रह बसवला, की सूर्याची एनर्जी हा. आपण इथं घेत आहोत. हम्म. ज्योतिष नुसार ते म्हणतात की इथं मंगळ आहे. हम्म. मग प्रॉब्लेम आला की अरे तिथं तर मंगळची एनर्जी आहे आणि आपण तर सूर्याची साधना करून राहिलो, असं कसं. हम्म. पण जेव्हा त्याचे को रिलेशन चेक केले की मंगळच्या राशीमध्ये सगळ्यात बेस्ट रिझल्ट कोण देते, सूर्य देते. हम्म. म्हणजे जिथे मंगळ आहे आपला नाभीवर, जिथे राशी आहे मंगळाची, त्या ठिकाणी जर आपण सूर्य बसवला हा. तर ऍटोमॅटिकली आपल्या लाईफमध्ये बेस्ट रिझल्ट कोण देईल, सूर्य देईल. हा. अशाच प्रकारे 9 चे 9 ग्रह आपल्या साधनेमध्ये सेट करून ठेवले आहे, हम्म. की प्रत्येक राशीमध्ये जो ग्रह उच्चचा आहे त्याच ठिकाणी त्याला बसून त्याची साधना करून राहिलो आपण. अच्छा. पण कोणाला साधना सूट होते नाही होत, शिव साधना सूट हम्म. होते नाही होत, पुन्हा लक्ष्मी साधना सूट होते का नाही होत, हे सगळं हा. आता इथून पुढच्या आपल्या जे न्यू जर्नी स्टार्ट होईल आपली, हम्म. त्याच्यामध्ये बेसिक हे राहील का हे सूट होते की नाही होत. नाही तर माहित पडलं की शिव साधना करताय भयंकर प्रॉब्लेम वाढून गेले लाईफ मध्ये. हा. आता इथून पुढे असं नाही होणार, ते बिलकुल हम्म. तेवढे पॉईंट, आणि तो जर ते करू नाही शकत तर भाऊ त्याच्या बदल्याचं हा. डोनेशन कर आता. सेम बरोबर. ग्रहाचं जिथं मी सांगन जेवढं सांगन तेवढं डोनेशन, आलतू फालतू नाही, इकडे तिकडे नाही, काही मोठेपणा नाही, हम्म. पण तेवढं करावं लागेल. कारण की ते एनर्जी पॅटर्नने समजा, लवकरात लवकर क्लिअरन्स करा, जेवढ्या लवकर क्लिअरन्स होईल तेवढ्या हम्म. लवकर रिझल्ट भेटा. हा. नाही धन वापरू शकत तर मन वापरा, मन नाही वापरू शकत तर तन वापरा. पण वापरायचं. पण जे रेमेडीज सांगितली आहे ते पूर्ण करावं लागेल, आणि जशी जशी ते रेमेडीज येईल. हम्म. प्रश्न काय होता सर तुमचा? ते नवग्रह हे आपण साधना आहे ना, हा 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 हा, बोला ना बोला ना. ते जसं आपलं शिवसाधना आहे, तर आपल्याला माहित आहे ते की कसं असते भाव म्हणून. हम्म. आणि हे नवग्रहाचे जे हे आहे, का आपलं नवग्रह नाही, हा सेवन चक्र. हा सेवन चक्र. हा सेवन हा हा चक्रची जे प्रोसिजर आहे हा हा ते माहिती नाही, मी म्हणजे आतापर्यंत अटेंड नाही केली ना. हा. आता उद्या उद्याचा जेव्हा क्लास राहील ना सर, हा. त्यात हा. एक्झॅक्टली मी पूर्णचे पूर्ण सेवन चक्र समजून सांगत की हम्म. सेवन चक्राची साधना केल्यानंतर हा. हा. ऑटोमॅटिकली कसे आपले देवता ऍक्टिव्हेट होऊन जाते आणि आपले हम्म. नवग्रह सुद्धा त्याच्यातून इनबिल्ड होऊन जाईल सेवन अच्छा. चक्रामध्ये, है ना. हम्म. ते पूर्णची पूर्ण प्रोसेस समजून सांगा. आणि दुसरा मॅनिफेस्टेशन साठी आपलं मन हम्म. जे आहे ते कोण्या चक्रावर नेऊन बसवणे. अच्छा. अच्छा. कोणत्या चक्रावर राहिलं तर ते मॅनिफेस्ट होते, आणि कोण्या चक्रावर आहे तर मॅनिफेस्ट होत नाही. आणि हम्म. आपल्याला आपली विजडम, आपलं इंटलेक्च्युअल, आपलं जे मन आहे ते कोण्या हम्म. चक्रापर्यंत नेऊन स्टेबल करायचं आहे, की त्याच्या खाली नाही गेलं पाहिजे. त्याच्या खाली गेलं अच्छा. तर माहिती अच्छा. समजून जायचं की इथून पुढे आपलं अफर्मेशन, आपलं व्हिज्युअलायझेशन, मॅनिफेस्टेशन होणार नाही. पक्कच आहे, नाही. 100%. हम्म. तर आपल्याला आपलं बॅरियर सेट करता आलं पाहिजे की याच्या खाली तर आपण गेलो नाही पाहिजे, हा. हमेशा याच्या वरच राहता आलं पाहिजे. त्याच्या खाली जर गेलो, समजा उदाहरणार्थ हम्म. की आपण आहोत समजा त्या लेवलचे की आपण वर नाही जाऊ शकत, तर त्या हा. लेवलवर असं काय करायचं की त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही आले पाहिजे. हम्म. म्हणजे आहे समजा कोणी व्यक्ती आहे का त्याला वरचं ग्रोथच नाही करतायत, मुलाधारवरच लटकला आहे तो, तर हो. मुलाधारवर त्यानं असं काय केलं पाहिजे की ज्याने त्या मुलाधारचे फक्त पॉझिटिव्ह ऍट्रिब्यूट आपल्या लाईफमध्ये आले पाहिजे, निगेटिव्ह नाही आले पाहिजे. हम्म. है ना? आणि जर हायर ग्रोथ पाहिजे तर कोण्या चक्रावर कसं कसं जायचं. आणि
मॅक्सिमम आता माझ्या हेच लक्षात येऊन राहिलं की जे नॉर्मल लोक आहे हा त्यांच्यासाठी सेवन चक्र मेडिटेशनच ऍक्टिव्हेट करून टाकायचं. कारण की देव हम्म ग्रह करायला गेलं लोकांचा हा मोठा वांदा होऊन राहिला. त्याला एक तर समजत नाही, समजण्यासारखं आपल्याशी टाइम नाही. हा आणि किंतु परंतुच्या चक्कर मधून काढून सरळ अशा याच्यात टाकून हम्म द्यायचं की जिथे हा कोणताच देव नाही आहे, कोणताच काही विषय हम्म नाही. बस जस्ट तुम्ही तुमच्या चक्रांना ऍक्टिव्हेट करा हा आणि त्याच्यावर तुम्ही अं, काय म्हणू आपण ते रिझल्ट घेणं सुरू होऊन जाईल आपल्याला. म्हणजे कमीत कमी आपली ऑरा आपले चक्र त्या लेवलवर आपल्याला बॅलन्स करायचं आहे. शेवटी आपण काय करू राहिलो, साधना करून चक्रच ते ऍक्टिव्हेट करत आहोत हा है ना. त्या ग्रहाच्या प्लेन्सवर आपण जे हात ठेवत आहोत ते चक्रच आहे ना आपले सगळे. हम्म बस तेच उद्या समजून घेऊ. हा हम्म. अर्चना मॅडम आहे का हा दादा. आणखी काही? हा बोला ना मॅडम काही. काय नाही, हे हम्म. सरांचंही सुरू होतं तिकडे, नाही सुरू होतं मग मी मधातूनच जॉईन केलं. असं असं असं, बरं ठीक आहे. सुरू सरांची बीओपी होती की नाही, हा हा हा, त्याच्यामुळे मधातूनच सुरू केलं मी. मलाही ते बरं. चक्राचं कुंडलिनीचं जे आहे ते करायचं आहे. ऊनच नव्हतं राहिलं, आता थोडस पुशअप आलं मधात जरा. हो हो हो, सगळं बरं बरं. बिघडलं शेड्यूल. आज निलेश सरांशी बोललो झालं तर तेच म्हणे, मॅडम या 1-1.5 महिन्यात पूर्ण शेड्यूल चेंज होऊन गेलं म्हणे, आता पुन्हा रुटीन वर यायला लागते. चांगला आहे ना. ठीक आहे ठीक आहे. उद्याचं पुन्हा मी सगळं इंट्रोडक्शन क्लास ठेवा. आज सरांनी प्रश्न विचारला मोरे सरांनी, खूप इम्पॉर्टंट होता. त्याची रेकॉर्डिंग तर केली मी आज. आणखी खूप सारा नवीन नवीन नाही म्हणा, तेच आहे आपलं नेहमीच बोलणं आहे. पण प्रश्न हम्म. असल्या कारणाने ते पॉईंट टू पॉईंट समजून सांगता आलं. तर जो ते आपला टॉपिक होता. हा हा, जसं बोला आपलं सर. सेवन चक्रची जी साधना आहे, हो जशी आपण नवग्रहाची साधना करतो, म्हणजे मंत्र हो, तेच आहे की वेगळे आहे? नाही वेगळं आहे. बीज मंत्र आहे, ते चक्राचे बीज मंत्र आहे. जसं मूलाधार चक्र आहे अच्छा तर लम, अच्छा. लम हा मंत्र आहे. हा हा हा. त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्र आहे तर वम मंत्र आहे. आता आपण जे रेकॉर्डिंग केली आहे ती समजा बेसिक हम्म. साऊंड मध्ये केली आहे. हा हा. त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याची स्वतःहून करतो तर जसं आता लम 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 असंही म्हणता येते हा है ना. हा. आणि व्हायब्रेशन सहित पण म्हणता येते लम, असंही बोलता हम्म. येते. हा श्वासासोबत पण बोलता येते, म्हणजे एक एक श्वास घेता घेता एक एक लम म्हणता येते. हा. तर हे अलग अलग थोडे 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 डिफरन्सेस आहेत. ते जो व्यक्ती हम्म. स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करते, मग कधी काही दिवस त्यानं हम्म. त्या टोनिंग न केलं, कधी दुसऱ्या टोनिंग न केलं. पण हम्म. मेन विषय हा आहे की हे इतकं प्रॅक्टिकल आहे की लम हा वर्ड वापरला, हम्म. जर आता जसं आता तुम्ही साधक लोक सेन्सिटिव्ह झाले तर तुम्हाला हा. ऑटोमॅटिकली समजा की लम म्हटल्यावर ऑटोमॅटिक कमरेच्या खाली मूलाधार चक्रपाशी काहीतरी गुदाद्वारपाशी एकदम आहे ना व्हायब्रेट व्हायला लागलं, ते दुखायला लागलं, एकदम हम्म. पेन व्हायला लागलं हम्म. आपोआपच. हम्म. असं काहीतरी काहीतरी कोणा भुक्की मारून दिल्यासारखं एकदम पेन, अरे काय करू मी आता. गरम अचानक गरम तुम्ही चटका लागतेच हा का? तसंही होते. वम वम बीज मंत्र म्हटल्यावर अचानक तुम्हाला माहित पडेल की नाभीच्या खाली काहीतरी गुदगुल्या झाल्यासारखं, काहीतरी ओढल्यासारखं होऊन राहिलं, ते थरथरल्यासारखं होत हम्म. आहे. यम बीज मंत्र म्हटल्यावर छातीत काहीतरी व्हायब्रेशन येऊन राहिले, हम म्हटल्यावर गड्यात काहीतरी होऊन राहिलं. म्हणजे हम्म. हे एवढे प्रॅक्टिकल आहे आणि एवढे इन्स्टंट आहे का ते जप केल्या केल्याच तो चक्र ऑन होऊन जाते. हम्म. आता याच्यामध्ये 2-3 कंडिशन आहे ज्या आता समजा जो प्रॉपर गायडन्स घेईल त्याच्यासोबत त्या हम्म. शेअर केल्या जाईल. चक्र कोणाचे ऍक्टिव्ह आहे, मोर ऍक्टिव्ह आहे, कोणाचा हम्म. चक्र लेस ऍक्टिव्ह आहे. आता ऑरामध्ये तर माहितच समजून जाते. कधी कधी म्हणतो की हा हा. ग्रह तुमचा एक्स्ट्रा आहे, 70 ते 90% पॉझिटिव्ह आहे. हम्म. कोणाचा म्हणतो की तुमचा खूप कमी आहे. हम्म. एखाद्याचं समजा असं मी कॅल्क्युलेशन काढतो की गुरु ग्रह एकदम कमी आहे आणि बुध ग्रह खूप जास्त आहे, तर म्हणतो हे बाई किंवा हा माणूस खूप जास्त बडबड करत होता. आणि हा. अशी बडबड करते की सगळेजण पागल होते आणि भांडणं करायला लागते. का? हम्म. कारण की तो ग्रह ओव्हर ऍक्टिव्ह झाला, हायपर ऍक्टिव्ह आहे. हम्म. हम्म. आणि गुरु जो आहे तो लोअर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे जे नॉलेज देणार आहे विजडम ते कमी आहे आणि फालतूची बडबड जास्त आहे. हम्म. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला ते चक्र बॅलन्स करायचे आहे. तर आपण काय केलं पाहिजे?
तर जो कमी आहे त्याला वाढवलं पाहिजे, जो वाढला त्याला कमी केलं पाहिजे. तर मग याच्यात सिच्युएशन पाहून सांगता येईल का समोरचा माणूस म्हणजे माझ्याशी वेळ खूप कमी आहे आणि लवकर रिझल्ट पाहिजे, तर मग त्यासाठी ते हा साधना स्पेसिफिक होऊन जाईल की विशुद्धी चक्राचा मंत्र भाऊ तू करू नको हम्म, आणि आज्ञा चक्राचा मंत्र वाढवून दे. हम्म, म्हणजे काय होईल का याला हात चक्रावरून सीधं उचलून आपण आज्ञा चक्रावर घेऊन जाऊ, किंवा त्याच्या लाईफ मध्ये त्याला म्हणू आपण की तू अं, सगळी साधना सेवन चक्राची जसे 5-5 मिनिट प्रत्येक चक्राला दिले आहे, हा तर हे तर 35 मिनिटाची तू कर, पण याच्या एक्स्ट्रा हम्म, 10 मिनिट 15 मिनिट आज्ञा चक्रावरचा जप एक्स्ट्रा कर. हम्म, का? कारण की तिथे मग त्याचा गुरुग्रह म्हणा का त्याचा आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होऊन जाईल बरोबर. आणि विशुद्धी चक्र बॅलन्स राहील. नाही तर मग आपण असं हम्म, म्हणू की सगळे 5-5 मिनिट तू कर आणि विशुद्धी चक्राला सोडून दे. बरोबर. काही दिवसात काय होईल, जो विशुद्धी चक्र हायपर ऍक्टिव्ह होता त्याची एनर्जी बाकीचे चक्र ओढून घेईल आणि तो बॅलन्स होऊन नॉर्मल जाईल. होईल. ते अशी आपल्याला म्हणजे कोणाचं चक्र कसं फिरून राहिलं त्याच्यानुसार हम्म, पण आपल्याला ते सिच्युएशन बदलता येईल याच्यानंतर. आणि बरोबर. हे सोपं आहे, खूप सोपं आहे काही नॉर्मल लोकांसाठी. जास्त किंतु परंतु नाही, देवाचे झंझट नाही आणि हम्म, रिझल्ट असाच येईल. आणि जिथं हम्म, मला असं वाटतं की नाही याला ग्रहाचे मंत्र देणे आवश्यक आहे, हा तर त्याला तर हे सांगेल की ते ते नंतर पहिले हे कर, बाकीचं हम्म, नंतर. बरोबर. आणि ज्याची प्रोग्रेस होऊन राहिली आहे त्यासाठी मग हे खूप बढिया. नियम नाही, काही नाही, काही नाही, बस बसा अर्धा तास हम्म, रेग्युलर बेसवर कंटिन्यू चालू द्या. काही हा महिन्यात एकदम अलग रिझल्ट येऊन जाईल. हम्म, हम्म, तर अशा प्रकारे अं, आपण करू ते हो सर. चक्र साधना. आणि खूप आहे हा सर, खूप भयंकर आहे. खूप सारं नॉलेज आहे, प्रारब्ध आहे, मॅनिफेस्टेशन आहे, हम्म, फ्री लिव्हिंग हा वर्ड आहे. हम्म, जे आता हळूहळू हळूहळू समजून राहिले मला, म्हणजे वेळ भेटून राहिला ना आता याच्यावर, हे नेमकं काय होऊन हा राहिलं. आपल्याला हम्म, मॅनिफेस्टेशन करायसाठी व्हिज्युअलायझेशन टेक्निक शिकवले जाते का तुम्ही कल्पना करा. सिक्रेट हम्म, बुक मध्ये सांगून ठेवलाय का तुम्ही कल्पना करा, जो चाहिए हम्म, उसको व्हिज्युअलाइज करो. माहित पडलं की व्हिज्युअलायझेशन करून राहिला माणूस की फ्री लिव्हिंग करून राहिला, हे समजूनच नाही राहिला हम्म, है ना. तर फ्री लिव्हिंग म्हणजे असं सेम व्हिज्युअलायझेशनच आहे, पण त्याच्यात आपण ते हम्म, गोष्ट स्वप्नातच मनातल्या मनातच जगून घेतो अच्छा. आणि ते जगून घेतो ती मिळतच नाही. आणि आपण म्हणतो, "अरे मी तर एवढे हम्म, वर्ष झाले मॅनिफेस्टेशन करून राहिलो, मला काही भेटतच नाही." हा तो ऍक्च्युअली व्हिज्युअलायझेशन करत होता की फ्री लिव्हिंग करत होता हे हम्म, माहितच नाही. तर याचे बरोबर. आपल्याला भेद समजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर प्रारब्ध, आजही बोलणं झालं, उद्याही बोलू हा प्रारब्धावर काही. हम्म, जो कोटा आपण आणला आहे तो फिक्स आहे. हम्म, जो गुगल मॅप बनला आहे तो मॅप बनला आहे तो फिक्स आहे. बरोबर. तुम्हाला जे पुरुषार्थ करायचा आहे तो तुमच्या हातात आहे, कसा करायचा तुम्ही पाहत बसा. सायकल, हा बाईक, विमान, रेल्वे, बस, हम्म, कशाने जाता हे तुमचा पुरुषार्थ आहे. बरोबर. तो कसा सेट करायचा, हम्म, कुठपर्यंत स्वतःला हर्ट करायचं, कुठं लेट गो करायचं, शिका हा लागेल ना आता. बरोबर. ऍडव्हान्स मध्ये जा लागेल तर. हा तर हे सगळं आहे. आता हळूहळू हे सगळे क्लासेस ऍक्टिव्हेट करू. शनिवार रविवार असंच हम्म, क्वेश्चन आन्सर घेत जाऊ, हम्म, बाकी टाइम मेडिटेशन करू. हा समजा जमलं, आता तुम्ही जसे काही जण आहे मॉर्निंग मध्ये नाही कनेक्ट होऊन राहिले, तर माझा विचार चालू आहे हम्म, नाईट मध्ये तरी आपलं झालं पाहिजे, हा है ना. तर नाईट मध्ये थोडस पाहू. तर आता मी आलो म्हणजे ना, योगेश भाऊन फोन केला असेल तर ठीक आहे तुम्हाला, नाही तर मग आता हम्म, मी येईन, आपण दोघं तिघ जण बसू आणि हा प्रॉपर आहे ना हे प्लॅन सेट करू की आता आपलं वर्क थांबलं नाही पाहिजे इथून पुढं. हा हा हम्म, जसं तर मी काही करून मी सकाळी उठू शकतो, मी फ्री आहे, मी मॉर्निंग मेडिटेशन घेतो. हा आज आज कमीत कमी 300 किलोमीटर गाडी चालली सर. आज त्या गडचिरोली कोरबी, कोसबी, कोरची, काय कुठच्या कुठ्या गावात गेलो आम्ही. हम्म, आणि तिकडून घुसून चिचगड रोडवर वापस आलो उलट. बापरे. मग तिकडून आणखी घुमत घुमत ते काकोडी आणि ते तसे गावं करत करत घरी वापस आलो. तर आज जवळपास मला असं वाटते का 280 का 290 किलोमीटर गाडी चालली सकाळपासून. आणि कुरखेडा आल्या बिरखेडा घरी कव्हर केलं का? हा कुरखेडा वगैरे कव्हर केले का तिकडे? कुरखेडा मला वाटते केलं वाटते. हा ते कोरची कुरखेडा. हो हो हो, केलं केलं केलं. का कुरखेडा, हो कुरखेड्यावरची ऍडमिशन होती आजची, घेतली टीसी हम्म, वगैरे तिथून.
तिकडे ते गाव आहे. आलापल्ली, एटापल्ली. हा, आलापल्ली थोडं समोर होतं, म्हणजे आणखी समोर हा. होतं, तिकडे नाही गेलो आम्ही. अच्छा अच्छा कारण अच्छा. की कसं होते, मग पोरगा आम्हाला आणलं तर इथून तिथपर्यंत नेऊन पण द्यायला लागेल ना वापस. हो, तर तर धानोऱ्यापर्यंत गेले हा, होते तुम्ही? नाही तिथे नाही गेलो. तर आता कसं आहे, तेवढं तेवढं आम्ही राऊंड मारत आहोत आणि असे पोरं पाहता की एकाच एरियातले 4-5 जण जर राहिले हा जवळपासच्या गावातले, तर मग कसं एक दोन बाईक घेतल्या, डबल डबल सीट बसून टाकले लेकरं की हा. आणणंही होते आणि त्याला नेऊन देणे होते. एका लेकरासाठी आपण एवढे हम्म. 150-200 किलोमीटर गाडी नाही चालू शकत ना. नाही नाही. तर तर असं ते चालू आहे. पण आता आलो, 8:30 वाजले. आल्याबरोबर बस बसलं, येणं पटकन खिचडी मांडली. आम्ही फक्त तेलमीठच खाल्लं. तिला म्हटलं काहीच भाटभेरीत हा करू नको, फक्त खिचडी लाव, तेलमीठ खिचडी जेवलो आणि हा 9:30च्या क्लासला रेडी झालो. हा. तर म्हणजे कसं समजा अशा मोमेंट मध्ये जर कोणी असला आपल्यासोबत, की म्हणजे सर हा. आता 9:30 किंवा 10 ते 11चा जो एक मेडिटेशन राहील, हे हम्म. माझ्याकडे देऊन टाका, मी पाहून घेईन ह्या हा. विषयाला. माझंही हम्म. मेडिटेशन होते, लिंक तर माझीच हा राहील, सगळं रेडीमेड वाला. हा. झूमही आपापलाच आहे. तुम्हाला आयडी पासवर्ड हम्म. द्याला की तो तुमच्या साईटवरून ओपन होईल. हा माझ्यापाशी वेळ असला तर मी बसत जाईल. हा. समजून घ्या की नसला तर थांबलं नाही पाहिजे. जसं आता मॉर्निंग मध्ये हम्म. कोणी असो नसो, मी माझं ओपन करतो, कारण की माझी साधना होऊन जाते अर्ध्या तासाची. बरोबर. तसंच आपण समजायचं की नाईट मध्ये पण हम्म. पर्सनली आपण लिंक ओपन करायची आणि हा. आपली मेडिटेशन करून टाकायचं. कोणी कनेक्ट होऊन येतं बर. नाही. हम्म. आणि मी असलो, माझं झालं, साधना संपल्यावर जर बोलायचं आहे हे काही समजा थोडं, हा. ते टॉक मी घेत जाईल. बरोबर. असं ते आपण सेट करू, कारण की इथून जेवढं जेवढं आपण कनेक्ट करून देणं सुरू करू. हा. कारण की असं जर असतं की आपल्याच्यानं काहीच कोणाला जर लाभ नाही म्हणा, का काहीच माझ्याकडून थोडंसंही बेनिफिट नसतं झालं कोणत्याही लेवलवरचं हम्म. म्हणा, हम्म. तर एकाही नसतं झालं, हम्म. व्हायचं नसतं ना, तर एकाही सोबत नसतं झालं. बरोबर. आणि जर होत आहे आणि मधातला टाइम आपलाच स्ट्रगल वाला गेला, तर मीच टाइम घेतला आपल्या डेव्हलपमेंटसाठी. हम्म. तर एक रिस्ट्रक्चर, रिग्रोथ करायची आहे सर, काहून सांगत आहो मी हे, आपण हम्म. आल्यावर बोलूच सगळं. हा. पण इतकी केलेली मेहनत म्हणा, का इतकं काही आपण नॉलेज आलं, हे आता हम्म. थांबून नाही गेलं पाहिजे. हा. नवीन नवीन वे येऊन राहिले, त्याला जोपर्यंत हम्म. ट्राय करणार नाही ना तोपर्यंत समजणार नाही. कारण की हे नॉलेज बरोबर. खूप जबरदस्त आहे सर. ऍस्ट्रॉलॉजिकल हे जे काही येऊन राहिलं ना, हा. काही असे मास्टर भेटून राहिले जे वाटतं की हे माझीच कॉपी आहे. म्हणजे 10 वर्षानंतर मी असंच राहणार असं वाटते मला. हा. त्याच्या वयात आलो की मी सेम असाच कॉपी बनणार आहे, अच्छा. जे आज सुरुवात आहे आपली. हम्म. तर त्याला यूज पण करायचा आहे आणि त्याला घेऊन पण चालायचं हो. आहे. कनेक्ट करत राहा, पाहू हा. आपला हा. जबरदस्त ग्रोथ होईल ह्या 7 चक्र मेडिटेशन मध्ये, खूप ग्रोथ होईल. हम्म. आज कसं, आज सुट्टी मारली ना मी, ऑफिस मध्ये अच्छा. गेलो नव्हतो आज. तर हो. त्याच्यामुळे कसं आता ते वेळ भेटला सायंकाळी मला, नाही का. हा, हा. तर पाऊस मग वगैरे तेच. कसं काय सर तिकडे? पाऊस नाही सर, विजा आणि हवा हो सुरू आहे ना. इकडे. इकडे तर मोठा धिंगाणा आहे. तिकडे लोडशेडिंग जाते, थोडस हवा वगैरे आली तर लाईटच हा, बंद लोड होते. शेडिंग आहे, भयंकर पाऊस पडून राहिला, गारा पडून राहिल्या. पुढं हम्म. गोंदियाला का सर? हा, अरे गडचिरोली गोंदिया. इकडं गडचिरोलीला कसं काय राऊंड मारलं मग आज? ते मुलं शोधणं चालू आहे ना, हा शाळेसाठी. हा हा ऍडमिशन याचे ऍडमिशन. म्हटलं ऍडमिशन साठी का? बरं 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 बरं. असं आहे. हम्म. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. काय चला मग क्रायटेरिया काय आपण त्याचे? ठीक आहे, बरं क्रायटेरिया काही सकाळी नाही बोलवतो सर, ना मती त्याची. मती मतिमंद मुलं आहेत सगळे. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे आणि चालेल. 5 ते 18 वर्षाचे हे आहे, असले कुठेही असले तसे पोरं तरी हम्म. आपण, आमच्या शाळेची मान्यता 25 पोरांची आहे म्हणा, काही जास्त पोरं नाहीये. पण तरी बरं जर बरं असले कोणी की जे टीसी देऊन ऍडमिशन करू शकते, कारण की राहणं खाणं सगळं शाळेकडे आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच आहे ना सर, हा हा 100% अनुदानित आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्था आहे, कर्मचारी आहे, त्याचे हा. नाईट शिफ्ट मधले लोक अलग आहे, सांभाळणारे लोक अलग आहे, शिकवणारे व्यक्ती अलग आहे. माझी आता जशी माझ्या घरची माझी वाईफ आहे, ती नर्स आहे, त्याच्या पूर्ण तब्येतीची काळजी तिच्याकडे आली. बरं 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 बरं. तर शिपाई लोक किती आहे, म्हणजे पाचवी पोरं. पासून ते 10वी किती 12वी पर्यंत आहे का? नाही नाही, तसं नाही आहे. 5व्या वर्षापासून तर 18व्या वर्षापर्यंत त्याच्या शिक्षणाचा काही क्रायटेरियाच नाही सर, ते माइंडच नाही त्याच्यापाशी सर, हो, काय शिकणार आहे ते. 18 पण वर्षापर्यंत ना?
18 18. बरं बरं बरं. माझा मुलगा नाही 5 जमणार ते तिथं आता, ते काय इथं टाकलेलं आहे ना. हा हा. तर 5 ते हम्म. 18चं हे आहे आणि ते त्याचे साईन लँग्वेज वगैरे थोडं थोडं ऍक्टिव्ह, म्हणजे कसं त्याच्या हो वातावरणात ते थोडं पोरं खुश राहते. हा स्पीच थेरपी आहे ना की थोडंफार ऍक्टिव्ह हो, थोडं बाकी काय असं आहे. स्पीच थोडी. हा. आणि बरोबर. इकडले कसे जर आदिवासी लोक आहे, आपल्यासारखी काळजी नाही करत लेकरायची, पडले नाही पडले नाही आहे, नाही माती नाही खाऊन नाही. राहिले खाऊन अशा टाईप सिच्युएशन आहे. हो 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 तिथंच हो. हागणं खरंच आहे. मुतणं, तिथंच त्याच्यातच लोळते, बरोबर आहे अंग बरोबर धुते का इथं. नाही दिवस समजत नाही. अशी वाईट कंडिशन आहे मुलाची. इथं ख्रिश्चनची शाळा आहे ना चंद्रपूरला, नाही का माझा मुलगा जातो ना असं. तिथं. हा हम्म. हा, चांगलं चांगलं बरोबर आहे. चांगलं सर. ठीक आहे सर, हा, भेटू सकाळी मग. ठीक आहे सर. ओके सर. सकाळी बघू काही असं मेडिटेशन. माझी तर इच्छा नाही आहे आता, कारण की आता रात्र बरं ठीक. भरपूर होऊन जाते. ठीक आहे, काय पण अडचण नाही. उद्या, हा उद्या नाईट मध्ये पुन्हा असंच घेऊ. ओके ओके, काय अडचण नाही. सगळं सेवन चक्राचे कन्सेप्ट समजून सांगू. चालेल चालेल सर. ठीक. ठीक आहे. ओके. आणि गुड नाईट. सोमवारपासून सुरू करू. ओके सर. ठीक आहे सर. गुड नाईट, गुड नाईट ठीक सर. आहे. ठीक आहे. चला सर. गुड नाईट सर. गुड नाईट सर. तुम्हाला काही बोलायचं हा. आहे का दिनेश सर? नाही ना सर, आता तुम्ही आल्यावरच बोलू आता. बरं बरं, ठीक आहे. कारण की आता बाकीचे सगळे लेफ्ट झाले ना, म्हणून म्हटलं. हम्म. काही असं बोलायचं असेल तर बोलू आल्यावरच शकतो. बोलून फोनवर बोलण्यात बरं असं बरं. बोलण्यात ते होऊन जातं. हा, बरं बरं, ठीक आहे सर. हा.